बाळा इथंच राहत जा, आमच्या कथा ऐकत जा, आमच्याच पानातला उच्छिष्ट प्रसाद सेवन करत जा असं सांगितल्याच्या नंतर नारद म्हणाले, मी त्या ठिकाणी राहायला लागलो, साधूची कथा ऐकायला लागलो, त्यांच्या उच्छिष्ट प्रसादाचं भोजन करायला लागलो. तुका म्हणे शेष घेईना आवडी असं झालं आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनावर फार चांगला झाला. म्हणे साधू पुरुषाच्या अखंड संगतीची आणि संत कथेची हे भगवत कथेची मला रुची निर्माण झाली. कालांतराने चातुर्मास्य संपल्याच्या नंतर ते साधू जेव्हा आमच्या गावातून निघाले तेव्हा मी त्या साधूंना म्हणालो की महाराज मलाही तुमच्याबरोबर घेऊन जा. पण त्या साधूंनी सांगितलं नाही म्हणे, तुला अजून माता आहे आणि आईची सेवा करणं तुझा धर्म आहे, तो एकटाच मुलगा आहे सायला, त्याच्यामुळे तू घरी राहा. मला साधूंनी आईच्या सेवेत ठेवलं. साधू निघून गेले. कालांतरानं माझी आई सर्पदंशानं मरण पावली आणि आता आईचंही बंधन घरात राहण्याकरता आडवं नाही हे लक्षात आल्याच्या नंतर नारद म्हणायला लागले, मी घराचा त्याग केला, हिंडायला लागलो, अनेक तीर्थक्षेत्रात फिरलो, एका तीर्थात स्नान करून एका झाडाखाली बसून भगवंताचं चिंतन करत होतो. एवढ्यात हृदयात देवाचं रूप प्रगट झालं आणि देवाचं रूप प्रगट झालेलं पाहता पाहता एकदम क्षणात ते मावळलं. माझा परमात्मा मला पुन्हा दिसावा म्हणून मी प्रयत्न करायला लागलो, पण मला ते रूप दिसलं नाही. कालांतरानं थोड्या वेळानं आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं देवाने मला सांगितलं, बाळा या रूपाच्या दर्शनाचा अजून तुझा अधिकार सिद्ध झालेला नाही, फक्त या रूपाचं दर्शन होऊन याचं तुला प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता क्षणभर तुला हे रूप दाखवलेलं आहे. याच रूपाचं अखंड चिंतन कर, साधूने सांगितलेल्या कथाचं चिंतन कर. हा जन्म संपल्याच्या नंतर पुढचा जन्म तुला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा तुझ्या सतत मी सन्निध राहणार आहे असं देवाने मला सांगितलं. मी तो जन्म भगवंताच्या कथेच्या चिंतनात घालवला आणि नारद म्हणतात, मला पुढचा देह जो प्राप्त झाला तो आजचा नारदाचा देह प्राप्त झालेला आहे. आणि या देहात माझी आता अशी अवस्था आहे, मी झंकार केला विणेचा, विणा नुसती वाजवली, विणेचे तार छेडले आणि देवाचं नामस्मरण करण्याकरता जरी मी रामकृष्ण हरी म्हणायला लागलो तरी परंतु मी जणू काही देवाला बोलावले की काय अशा पद्धतीनं परमात्मा माझ्यासमोर येऊन उभा राहतो. ही माझी योग्यता जी सिद्ध झाली हा भगवंताच्या कथेचा परिणाम माझ्या जीवनावर झाला आणि असाच देवाच्या कथेचा चांगला परिणाम तुमच्याही जीवनावर व्हावा आणि अंतःकरणाला समाधान व्हावं याच्याकरता व्यासा तुम्ही भगवंताची कथा गा, विस्तारानं गा. भगवंताची कथा गाण्याकरताच एक स्वतंत्र ग्रंथरत्न निर्माण करा असं व्यासांना नारदाने सांगितलं. नारद निघून गेले. नारद निघून गेल्याच्या नंतर व्यासाने अंतःकरण एकाग्र केलं, भगवंताचं ध्यान केलं. देवाच्या ध्यानाच्या योगानं सगळी कथा भगवंताची मनात साठवली आणि मनात साठवलेली ती कथा एका ग्रंथाच्या रूपाने त्यांनी प्रगट केली. ते श्रीमद भागवत नावाचं ग्रंथरत्न आहे. असा भागवत नावाचा ग्रंथ तयार झाला. मग व्यासांचे चिरंजीव जे शुकाचार्य जन्मले निघून गेलेले होते ते परत व्यासांच्याकडे आश्रमामध्ये आले आणि व्यास महर्षीने आपल्या या अधिकारी मुलाला भागवत ग्रंथ शिकवला आणि या भागवताच्या प्रचार प्रसाराचं काम तुमच्याकडे आहे. आता इथून तुम्ही भागवताचा प्रचार करायचा असं शुकाचार्यांना व्यास महर्षीने सांगितल्याच्या नंतर मग ते शुकाचार्याने भागवत राजा परीक्षितीला सांगितलं. हा राजा परीक्षिती कोण? मग त्याच्या जन्माची कथा वगैरे वगैरे सांगायला सुरुवात झाली. त्याच्यात असं झालं, कौरव पांडवाचं युद्ध झालं, युद्धात सगळे कौरव मारले गेले, पांडवांचं राज्य सुरू झालं आणि पांडवाचं राज्य सुरू झाल्याच्या नंतर या दुर्योधन जो रणांगणामध्ये पडलेला होता ना, अश्वत्थामा त्याला भेटायला गेला आणि अश्वत्थामाने त्या दुर्योधनाला विचारलं, म्हणे दुर्योधना अरे म्हणे तुझी ही विपत्ती झालीच नसती म्हणे, तू मला सेनापती करायला पाहिजे होतं. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पहिले सेनापती कोण? भीष्माचार्य. त्याच्यानंतर दुसरे कोण? द्रोणाचार्य. द्रोणाचार्याच्या नंतर अश्वत्थामा म्हणतो माझा अधिकार असताना तुम्हाला डावळलं आणि त्या कर्णाला सेनापती केलं म्हणे, त्याच्यामुळं मी युद्धातून बाजूला झालो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा सगळा पराभव भोगावा लागला. आणि आजही सांगतो म्हणतो दुर्योधन, तुम्ही जर मला सेनापती केलं, कौरवाचा सेनापती म्हणून मला जर घोषित केलं तर सगळ्या पांडवाला मी मारून दाखवतो आणि पांडव मेलेले ऐकावेत. ही दुर्योधनाच्या अंतःकरणातली इच्छा असल्यामुळं दुर्योधनानं विचार केला की सेनाच राहिली नाही आणि आता हा म्हणतो सेनापती करा, पण याला पदाची हौस आहे, याला पद दिलं की हा काम करतो म्हणून त्याला पद देऊन टाकायचं ठरवलं. त्याला म्हणलं सेनापती तुला केलं. मग तो पांडवाला मारायला निघाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रोज पांडव ज्या ठिकाणी झोपत होते त्या ठिकाणाहून पांडवांना आपल्याकडे बोलावून घेतलं आणि पांडवांची रोजची झोपायची जागा रिकामी पडल्यामुळे द्रौपदीच्या पोटी 5 पांडवापासून निर्माण झालेली मुलं त्या जागी झोपली. अश्वत्थामा त्या ठिकाणी गेला, त्यांना पांडव समजला आणि पांडव समजून त्यांना मारले आणि त्यांची सगळ्याची मुंडकी तोडून दुर्योधनाला दाखवायला नेल्यानंतर दुर्योधन म्हणतो, काय केलं गुरुपुत्रा हे?
पांडवांना तो मारला नाही, पांडवाच्या मुलाला मारलं, ही मुलं मरावीत अशी माझी इच्छा नव्हती, आमच्या कुळाला आता दिवा राहिला नाही, असं तो दुर्योधन सुद्धा बोलायला लागला. एवढ्यामध्ये अश्वत्थामा मात्र घाबरला, म्हणे मी पांडवांच्या मुलाला मारला तर पांडव माझी धडगड ठेवणार नाहीत, म्हणून तो धावायला लागला. आणि तो धावत असताना दुसऱ्या दिवशी इकडं उजाडल्यावर या द्रौपदीला 5 पांडवांना सर्वांना कळालं की आपली मुलं मेलेली आहेत. मग ते शोकाकुल झालेले असताना द्रौपदीच्या समोर येऊन अर्जुनानं प्रतिज्ञा केली, आत्ता जातो आणि तुझ्या 5 मुलांना मारणारा जो तो अश्वत्थामा आहे त्याला पकडून आणतो, त्याला मारून आणतो, त्याचं मस्तक तोडतो, त्याच्या मस्तकावर तो पाय देऊनच तुझ्या मुलांना तिलांजली दे वगैरे वगैरे अर्जुन बोलला. देवाने रथ काढला, अश्वत्थाम्याच्या पाठीमागं लावला, अश्वत्थामा पकडला, त्याला बांधलं, द्रौपदीच्या समोर हजर केलं. द्रौपदीनं याला सोडून द्या म्हणून विनंती केल्याच्या नंतर त्याला सोडून दिलं. मग तो अपमानित होऊन निघून गेलेला अश्वत्थामा जो होता, या अश्वत्थाम्याने विचार केला, मला पांडवांनी माझा अपमान केला, तेव्हा या सगळ्या पांडवांना मारण्याकरता म्हणून त्यानं एक एक ब्रह्मास्त्र सोडलं. आणि त्या उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूची भार्या जी उत्तरा होती तिच्या गर्भामध्ये राजा परीक्षिती वाढत होता, तेव्हा त्या गर्भात असणाऱ्या त्या मुलाच्या नाशाकरताही त्यानं एक ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं. भगवंतानी काय केलं, पांडवाकडे येणारी ब्रह्मास्त्र देवाला कळाली, देवाने त्या ब्रह्मास्त्राचं निवारण केलं. पण त्या परीक्षितीचा जो गर्भ होता उदरामध्ये उत्तरेच्या, त्या गर्भाकडे गेलेलं जे ब्रह्मास्त्र होतं ते व्यक्त नव्हतं, त्याच्यामुळे ते देवालाही लक्षात आलं नाही. ते गर्भात जाऊन गर्भाचा जेव्हा दाह करायला लागलं तेव्हा उत्तरा घाबरली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जायला निघालेले होते. अशा अवस्थेत रथाजवळ येऊन उत्तरेनं भगवंताला धरून प्रार्थना केली, देवा काही करा, थांबा, माझ्या उदरात असलेल्या या गर्भाचं माझ्या उदरामध्ये दाह व्हायला लागला, गर्भ पडतो की काय असं वाटायला लागलं, माझं रक्षण करा, रक्षण करा. भगवंताने तिच्या उदरात प्रवेश करून त्या ब्रह्मास्त्राचं निवारण केलं आणि परीक्षितीचं रक्षण केलं. आणि परीक्षितीच्या रक्षणाच्या नंतर कौरव पांडव कुळातल्या सगळ्या स्त्रियांनी भगवंताला काही दिवस राहण्याचा आग्रह केला, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहिल्याचं नाटक करायला लागले. वस्तुतः भगवान त्यांच्याकरता राहिले नव्हते, भगवंताचं राहणं होतं. भीष्माचार्याला शरपंजरी पडल्या अंतकाळात दर्शन द्यायचं होतं देवाला, म्हणून परमात्मा राहिले. आणि एका दिवशी धर्मराजाचं श्रीकृष्ण परमात्म्याचं बोलणं चालू असताना धर्मराजाच्या मनाला शंका, धर्मराज व्याकुळ झालेले, दुःखी झालेले, शोकाकुल झालेले, म्हणे एवढं मोठं युद्ध झालं मला राज्य मिळावं म्हणून, एवढ्या सगळ्या बायका विधवा झाल्या माझ्याकरता, मला राज्य मिळावं म्हणूनच हे युद्ध झालं, आणि याच्याकरता ह्या झालेल्या युद्धामध्ये मेलेल्या सगळ्या पुरुषाच्या बायका माझ्यामुळे विधवा झाल्या, एवढ्या आया निसंतान झाल्या माझ्यामुळे झाल्या, हे सगळं पाप मला लागलं असं त्या धर्मराजाला वाटायला लागलं. आणि भगवंताशी बोलताना धर्मराज म्हणायला लागले, देवा एवढं पाप झालंय, या पापातून मुक्त होण्याकरता काय करू सांगा. देवाने सांगितले खरं यज्ञ करा. भगवंतानी असं सांगितल्याबरोबर तो धर्मराज बोलायला लागला, म्हणे देवा सांगता काय, म्हणे एवढे सगळे लोक मेले, हा दोष लागला असं मी तुम्हाला सांगायला लागलो, तर या दोषातून मुक्त होण्याकरता काय करा, यज्ञात पुन्हा काय करा, हिंसा. अरे हिंसेचं पाप घालवाय करता हिंसाच करा. दारूच्या स्पर्शाने पात्र अपवित्र झालेलं आहे, तर ते पात्र शुद्ध करण्याकरता काय करा, दारूनीच विसळा. हा चिखलानी भरलाय असं वाटत असेल तर त्या चिखलानं भरलेल्या हाताला धुण्याकरता काय करा, पुन्हा चिखलातच घाला. काय सांगता देवा तुम्ही, हे असं होत नसतं म्हणा. मग भगवंताने विचार केला, आपण याचं समाधान करू शकत नाही. मग काय करा, देवाने विचार केला, ज्याला देवाने समाधान करून समाधान होत नाही त्याच्या समाधानाकरता त्याला साधूकडे नेलं पाहिजे, याला भीष्माचार्याकडे घेऊन जाऊ असं ठरलं. आणि मग धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भीष्माचार्याकडे न्यायचं ठरवलं. सगळे भीष्माचार्याकडे आले, देव आले, धर्मराज वगैरे पांडव आले, द्रौपदी वगैरे स्त्रिया आल्या, धृतराष्ट्र आले, गांधारी आली, कुंती आली, सगळ्यांनी रणभूमीवर पडलेल्या त्या शरशय्यावर पडलेल्या भीष्माचार्याला येऊन नमस्कार केल्याच्या नंतर भीष्माचार्याने सगळ्यांना जवळ घेतलं. डोळ्यातून भीष्माचार्याचे अश्रू गळत होते आणि भीष्माचार्य हसून धर्मराजाला विचारत होते, काय चाललंय धर्मा. म्हणले काय गंमत आहे म्हणे धर्मा तुमचे, तुमच्या पक्षाला काय कमी होतं सांगा ना. यत्र धर्मसुतो राजा गदापाणिर्वृकोदरः कृष्णो अस्त्री गांडीवम चापम सुहृत कृष्ण तत्तो विपत. काय गंमत आहे म्हणे, तुमच्या पक्षाला संकट यावं धर्मराजा, तुमच्याकडे पांडवाकडे संकट येऊच नाहीये.
येऊच नाही अशी तुमची अवस्था आहे म्हणे. अहो, तुमच्यासारखा राजा ज्या पक्षाला असतो तिकडे संकट येऊ नये. भीमासारखा गदाधारी जिथं असतो तिथं संकट येऊ नये. अर्जुनासारखा धनुर्धारी जिथं असतो तिथं संकट येऊ नये. गांडीवासारखं धनुष्य जिथं असतं तिथं संकट येऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमचा कैवारी, तरी संकट. काय गंमत आहे. कशामुळे ही संकट आली सांगा ना. कशामुळे संकट आली सांगा म्हटल्यावर धर्मराज म्हणायला लागले, आम्हाला माहीत नाही पितामह, तुम्हालाच सांगावं लागेल. आमच्याकडं संकट येऊ नये अशी सगळी सामग्री असताना आमच्याकडं संकट कशामुळे आली. भीष्माचार्य हळूच कृष्णाकडे पाहिलं आणि सांगितलं म्हणे, याच्या मनात होतं तुमच्याकडे संकट यावीत म्हणून संकट आली म्हणे. भगवंताने सांगितलं, थांबा ना पितामह, कशाला फजिती करता. सगळं त्याच्या मनावरच, सगळं त्याच्या इच्छेवर आहे. त्याच्या इच्छेनुसार जगाला सुखदुःख प्राप्त होत राहतात असा विचार भीष्माचार्य बोलून दाखवतात. आणि त्याच्यानंतर भीष्माचार्याने विचारलं देवाला, देवा कसं काय येणं केलं आमच्याकडं. या धर्मराजाच्या मनाला काही शंका आहेत म्हणे. काय शंका. हे सगळं युद्ध माझ्याकरता झालं आणि एवढे लोक मेले, त्याचं मला पाप लागलं असं या धर्माला वाटतं. धर्मराजाला मग भीष्माचार्याने समजावून सांगितलं, हे पाप नाही, हा राजधर्म आहे, हा क्षत्रियाचा धर्म आहे की आपल्याकडे युद्ध जर आलं आपण युद्ध पुकारायचं नाही, पण समोरून शत्रूनं जर युद्ध पुकारलेलं असेल तर क्षत्रियाला युद्ध केलं पाहिजे, आव्हान स्वीकारलं पाहिजे. आणि क्षत्रियांनी युद्ध करताना समोरून आलेलं युद्ध त्याचा प्रतिकार करण्याकरता म्हणून युद्ध करण्यामध्ये समोरचे कितीही लोक मेले तर त्यांना मारल्याचा दोष क्षत्रियाला लागत नाही. हा नियम आहे, राजधर्म आहे. धर्मराजाचं समाधान झालं. हे सगळे धर्म सांगितले, राजधर्म, स्त्रीधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म. भीष्माचार्याने हे सगळे धर्म सांगितल्याच्या नंतर धर्मराजाच्या मनाचं समाधान झालं. समाधान झाल्याबरोबर भगवंताने सांगितले भीष्माचार्यांना, पितामह काय काम झालं म्हणे. ज्या कामाकरता या धर्मराजाला तुमच्याकडे घेऊन आलो होतो ते काम झालं, याचं समाधान झालं. मला करवत नव्हतं ते समाधान तुमच्याकडून झालं. निघतो म्हणे आम्ही. निघतो म्हणल्याबरोबर भीष्माचार्याने सांगितलं, देवा जाता येत नाही म्हणे. का. तुमचं काम झालं, माझं राहिले म्हणे. काय राहिलं. मला देह सोडायचा आहे. मी इच्छामरणी आहे माझ्या बापाच्या आशीर्वादाच्या योगानं, त्याच्यामुळं मला इच्छामरण असताना तुम्ही मागं सांगितलं होतं उत्तरायणाची वाट पाहायला. उत्तरायण लागले आता. या मला देहाचा त्याग करायचा आहे, या माझ्या पायाकडे उभं राहा. देवाला पायाकडे उभं केलं, असं बरोबर आहे. अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी आपल्या घरी आला आणि तुम्ही त्याला पायाकडे उभं राहा म्हणता. पण भीष्माचार्याचा नाईलाज आहे. शरशय्यावर पडल्या पडल्या देवाचं मुख पाहत पाहत जर देह सोडायचा असेल तर पायाकडे उभं केल्याशिवाय गती नव्हती. म्हणून देवाला सांगितलं, या पायाकडे उभं राहा. भगवान पायाकडे उभं राहिले. भीष्माचार्याने देवाचं स्तवन केलं. आपली बुद्धी भीष्माचार्याने परमात्म्याला समर्पण करून टाकली आणि देवाचं चिंतन करता करता भीष्माचार्याने आपले प्राण शरीरात लीन करून घेतले. अंतश्वासः उपारमत. महापुरुषाच्या बद्दल शास्त्राने असं सांगितलं की महापुरुषाचे प्राण देहाच्या बाहेर पडत नाहीत. ऐका, आपलं शरीर पडतं, महापुरुषाचंही शरीर पडतं, ब्रह्मज्ञानी महात्म्याचंही शरीर पडतं, पण आपलं शरीर पडत असताना आपले प्राण शरीराच्या बाहेर जातात आणि महापुरुषाचे प्राण शरीरातच लीन होतात. प्राण बाहेर पडले आणि प्राण शरीरात लीन झाले, दोन्हीचा परिणाम शरीराचं मरण हा समान आहे. पण महापुरुषाचे प्राण बाहेर पडत नाहीत. अंतश्वास होतो महात्मा, बाहेर श्वास जात नाही. आपलं कसं होतं, श्वास बाहेर जातो आणि आपण मरतो. महात्मा कसा होतो, श्वास आत घेतो आणि शांत होतो. श्वास बंद पडण्यामध्ये दोन प्रकारची प्रक्रिया फक्त बदलली. ज्याचा बाहेर श्वास पडला आणि थांबला तो सामान्य संसारी जीव समजा, आणि ज्याचा श्वास आत गेल्याच्या नंतर थांबला ब्रह्मज्ञानी महात्मा समजा. अंतश्वासः उपारमत. भीष्माचार्य अंतश्वास झाले, शांत झाले. भीष्माचार्याची उत्तर क्रिया भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने धर्मराजाच्याकडून करून घेतली. आणि त्याच्यानंतर काही दिवसाने भगवंताने सांगितलं, मला आता द्वारकेला निघालं पाहिजे. भगवान द्वारकेला निघाले. धर्मराजाने पाठवून दिलं. द्वारकेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वागत झालं. भगवान एक गावामध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा मायबापाला, नंतर मग आपल्या सगळ्या राण्यांना भेटले. आमचे गुरुजी फार छान सांगायचे, देव स्वतःच्या मायबापा, देवही भेटले, आईबापाला भेटले. देव आईला भेटायला पहिल्यांदा गेले. आपणही आईलाच भेटायला जातो म्हणे, फक्त आपल्या आईला न जाता मुलाच्या आईला भेटायला जातो म्हणे पहिल्यांदा.
देवाचं मात्र कसं झालं, देवाने स्वतःच्या आईची पहिल्यांदा गाठ घेतली आणि नंतर राणीवासात गेले आणि सगळ्या राण्यांच्या सहवर्तमान भगवंताचं द्वारकेत जे राहणं सुरू झालं, त्या सगळ्या राण्यांना वाटलं की परमात्मा आपल्या ताब्यात आहे, आमचं ऐकतो, एवढा संसारात आसक्त असल्यासारखं दाखवून भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये राहायला लागले. पुढं काय झालं, इकडं राजा परीक्षितीचा जन्म झाला. हस्तिनापुरामध्ये पांडवांच्या घरामध्ये ते उत्तरा जी गरोदर होती, जिच्या उदरात जाऊन भगवंताने ब्रह्मास्त्राचं निवारण करून गर्भाचं रक्षण केलं होतं, ते लेकरू जन्माला आलं. जन्माला आल्या आल्या ते लेकरू रडायला लागलं. त्या लेकराचं रडणं शांतच होईना. नाना उपाय झाले. लेकराचं रडणं शांत व्हावं याच्याकरता काही उपाय करतात की नाही? करतात. काहीतरी पहिला उपाय सांगतात त्याच्याकरता जुने लोक. त्याला आजोबाचं नाव द्यावं लागतं म्हणे. ते पोरग आजोबाचं नाव मागतं म्हणे. आता इथं गंमत कशी होती, अर्जुन आजोबा आहे आणि अभिमन्यू बाप आहे. बापच मेलाय, आजोबा जिवंत आहे. आजोबा जिवंत असताना नाव मागलं होय ते पोरग. काय करा, अनेक उपाय झाले पण लेकराचं रड काही शांत होईना. शेवटी धर्मराजाने विचार केला, आपल्याला देवाशिवाय कोण आहे? श्रीकृष्णाचा धावा करा. त्याने देवाचा धावा केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेहून धावत आले. धावत आल्याबरोबर विचारले, कशा करता बोलवलं? काही नाही म्हणे, ते मूल जन्माला आले आणि ते रडायला लागले, त्याला शांत करायचंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ती उत्तरा जिथं प्रसूत झाली होती त्या सुतिकागृहात आल्याबरोबर त्या लेकराकडे देवाने पाहिलं आणि लेकराला देवाचं दर्शन झाल्याबरोबर लेकरू एकदम शांत झालं. ते लेकरू बघत होतं म्हणे. टीकाकारांनी भागवताच्या असं लिहिलंय, ते लेकरू तिथं सगळ्यांच्याकडे बघत होतं. अरे, मी गर्भात असताना ज्यानं माझ्या आत येऊन आईच्या पोटात येऊन रक्षण केलं, बाहेर आल्याच्या नंतर माझ्या रक्षणाकरता तो इथं कुठं आहे म्हणून ते लेकरू पाहत होतं. पण कोण दिसला नाही देव म्हणून रडत होतं. देवाचं दर्शन झालं, शांत झालं लेकरू. जन्माच्या आधी ज्याला देवाचं दर्शन आहे असा हा राजा परीक्षिती आहे. जन्म काळात देवाच्या दर्शनानं जो शांत झाला असा हा राजा परीक्षिती आहे. परीक्षितीला देवाचं दर्शन झालं. पुढं काय झालं, भगवान आले, परीक्षितीच्या रडणं शांत केलं, देव निघून गेले. त्याच्यानंतर या कौरव पांडवांचं युद्ध ठरल्यापासून विदुर काका तीर्थयात्रेला निघून गेले होते. त्यांना असं वाटायला लागलं, माझा मोठा भाऊ आहे धृतराष्ट्र, 100 मुलं मेलीत आपल्या भावाची, त्या भावाचं कल्याण केलं पाहिजे. या भावनेनं विदुर काका तीर्थयात्रा करत करत परत हस्तिनापूरला आले. सगळ्यांना आनंद, कौरवांना धृतराष्ट्राला आनंद, गांधारीला आनंद, कुंतीला आनंद, पांडवाला आनंद. सगळे जवळ बसले, विदुर काकाशी बोलायला लागले. पण विदुर काका निस्संग झालेले, त्यामुळे कोणाशी असं विशेष ते बोललेच नाहीत. निवांत मुक्कामाला थांबले. जेवण खाण झालं आणि दुपारच्या वेळेला धृतराष्ट्राशी बोलताना विदुर काकाने विचारायला सुरुवात केली. काका, विदुर काका बोलायला लागले धृतराष्ट्राला, दादा कसं चाललंय तुमचं? धृतराष्ट्रानं सांगितलं, बरं चाललंय. बरं चाललंय म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. कोण सांभाळतो तुम्हाला? धर्मराज सांभाळतो म्हणे. चांगलं सांभाळतो, फार चांगला मुलगा आहे. विदुर काकाने सांगितलं, धर्मराज चांगला मुलगा आहे हे सांगायला तुमची पावती नको दादा. धर्मराज चांगला जगाला माहिती आहे. तुम्ही त्याला काय छळलं जगाला माहिती आहे. तुम्ही एवढे छळता तरी परंतु तो तुम्हाला सांभाळतो, जग मान्य करतं. ठीक आहे, कसं चाललंय? बरं चाललंय. जेवण खाण चांगलंय. पोटभर जेवता? जेवतो. कोण जेव घालतो? जेव घालायला भीम येतो म्हणे. पोटभर जेव घालतो? पोटभर जेव घालतो. लाज वाटते का दादा तुम्हाला? अरे, ज्या भीमानं तुमची 100 मुलं मारली तो भीम तुम्हाला जेवायला घालतो आणि तो पोटभर जेव घालतो म्हणून तुम्ही पोटभर जेवता. काय अर्थ आहे दादा तुमच्या जीवनाला? कशा करता एवढं जगायचं प्रेम? ज्या पांडवाला तुम्ही अग्नीत जाळायचा प्रयत्न केला, ज्या पांडवाला तुम्ही विष देऊन मारायचा प्रयत्न केला, ज्या पांडवाच्या बायकोची भरसभेत तुम्ही विटंबना केले, ज्या पांडवाचं राज्य तुम्ही हरण केलं, ज्या पांडवाचं सगळं धन तुम्ही हिरावून घेतलं आणि त्यांना वनवासाला पाठवलं, त्याच पांडवाच्या उपकारावर जगायची इच्छा? लाज वाटली पाहिजे दादा. कशाला राहता म्हणे इथं? माणसाला अशी जगायची इच्छा असू नये. माणसाला कल्याणाची इच्छा असावी, जगायची हाव असू नये. काय करू म्हणे? धृतराष्ट्र म्हणायला लागले, मी काय करू सांग विदुरा? मला डोळ्याला दिसत नाही. माझ्या बायकोनं डोळ्यावर पट्टी बांधली. आम्हाला दोघालाही कुठं जायचं म्हणलं तर जाता येत नाही. दादा निघा. कुठं जाऊ बाबा? मी घेऊन जातो.
का घेऊन जातोस बाबा? आपल्या पाठीमागे लागलेलं मृत्यूचं भय माणसाने ओळखलं पाहिजे आणि कल्याणाची साधना लवकर केली पाहिजे. चला माझ्याबरोबर. विदुराचं बोलणं धृतराष्ट्राला पटलं आणि मग विदुराचं बोलणं ऐकून धृतराष्ट्र त्याच्याबरोबर जायला निघाले. विदुर काका, धृतराष्ट्र, गांधारी तिघही जण भल्या पहाटे उठून घरातून निघून गेले. त्याच्यानंतर सकाळचा स्नान, संध्या वगैरे सगळा नित्यनियम झाल्याच्या नंतर वडील मंडळीला नमस्कार करायच्या निमित्तानं धर्मराज पहिल्यांदा धृतराष्ट्राच्या पाया पडत होते. घरातला मोठा माणूस आहे, भले आपल्याला त्रास दिला असेल पण घरातला असतो मोठा माणूस आहे. त्याची एकही संतती जिवंत नसल्यामुळे त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपण वाहतो. आज तो आपला वडीलधारा आहे, नमस्कार केला पाहिजे. म्हणून धृतराष्ट्राला नमस्कार, गांधारीला नमस्कार, विदुराला नमस्कार करावा म्हणून धृतराष्ट्राच्या महालामध्ये धर्मराज आले. पाहतात तर काय, धृतराष्ट्र नाही, गांधारी नाही, विदुर काका नाही, त्यांच्या सेवेकरता ठेवलेला संजय तिथं रडत बसलेला पाहिला. विचारलं, संजय काय झालं? सगळे गेले म्हणे. कुठं गेले? माहिती नाही. कोणी नेलं? विदुर काकाने नेलं. कुठं जातो म्हणाले? मला माहिती नाही. तू का गेला नाहीस? तुला त्यांच्या सेवेकरता नेमलेलं होतं ना, तू जायला पाहिजे होतं ना. मला येऊ दिलं नाही. एवढं सगळं ऐकलं धर्मराजाने. धर्मराजाला वाईट वाटायला लागलं. माझ्या काकाला माझा संशय आला का? मी त्यांना सांभाळणार नाही वाटलं का? कुठं जातील? दोघालाही दिसत नाही. कुठं जातील? कसे जीवन कंठतील? मी जातो आणि त्यांना घेऊन येतो म्हणे. असं म्हणून धर्मराज घराच्या बाहेर पडणार एवढ्यात नारद आणि तुंबर हे दोघंजण ऋषी त्यांच्याकडे आले. आणि दोघंजण आल्याच्या बरोबर नारदांनी विचारले, धर्मराजा कुठं निघालात? काकाला शोधायला. जाऊ नका म्हणजे अरे त्यांनी घरातून जाण्यात त्यांचं कल्याण आहे, कशाला त्यांना परत आणता घरामध्ये? जाऊ द्या ना त्यांना. कुठं गेले असतील? ते हरिद्वार क्षेत्राला जातील. आम्हाला जाऊन घेऊन येतो ना त्यांना. नाही आणायचं नाही म्हण, भेटायचे नाहीत. आजपासून 5व्या दिवशी त्यांचं मरण आहे. असं म्हणल्याच्या नंतर धर्मराज शांत झाले. धर्मराज घरात बसले. विदुर काकाने धृतराष्ट्र गांधारीला हरिद्वारला नेलं. गंगेच्या प्रवाहाच्या तीरावर त्यांना झोपडी बांधून दिली. त्यांच्या अग्निहोत्राचं कुंड तयार करून दिलं. तिथं अग्नीची सेवा करत धृतराष्ट्र गांधारी असताना एका दिवशी तो अग्नी असा प्रदीप्त झाला कुंडातला. त्याने झोपडी पेटली. पेटलेल्या झोपडीत धृतराष्ट्र जरत असताना गांधारीनं सुद्धा प्रवेश केला आणि धृतराष्ट्र गांधारी असे जळून मरत असलेले विदुर काकांनी पाहिले. विदुर काका म्हणायला लागले. त्यांना वाईट वाटलं, थोडा आनंदही झाला. आपला भाऊ मेला याचं वाईट वाटत होतं आणि आपला भाऊ मरताना कल्याण होऊन मेला. घरातून बाहेर पडला, गंगा तीरावर आला, आत्मचिंतन केलं. कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला सांगितलेली गीता संजयाच्या मुखातून धृतराष्ट्रानं ऐकली होती, पण त्यावेळेला त्याचा उपयोग झाला नाही. तो इथं झाला. गीतेचा उपयोग होऊन माझ्या भावाचा उद्धार झाला हे पाहून विदुर काकाला आनंद आणि आपला भाऊ मेला याचं दुःख. विदुर काका तिथून निघून गेले. पुढं काय झालं? धर्मराजाने एका दिवशी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेल्यापासून देवाचं कसं चाललंय, का चाललंय आपल्याला काही बातमी नाही, तिकडून जरा खबर घेऊन ये बरं. अर्जुन गेला, द्वारकेत राहिला. काही दिवस द्वारकेत राहिल्याच्या नंतर देव निजधामाला निघून गेले. आणि देव निजधामाला निघून गेल्याच्या नंतर विषण्ण झालेला अर्जुन, बेचैन झालेला अर्जुन घरी यायला परत निघाला. आणि तो परत निघालेला असताना इकडं धर्मराजाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अपशकुन व्हायला लागले. म्हणून धर्मराजाने भीमाला जवळ बोलावलं आणि विचारलं, भीमा काय झालं असेल रे? मला फार अपशकुन व्हायला लागलेत, काय झालं असेल? देवाच्या पाया पडायला जातो तर देवाच्या डोळ्यातून पाणी येतं. रस्त्याने मी जर चाललो तर कुत्रे माझ्याकडे पाहून रडतात. सगळे अनेक प्रकारचे अपशकुन त्यांनी सांगितले. आणि हे कशामुळे झालं असेल, काय झालं असेल, काय झालं असेल याचा विचार त्यांचा चालूच होता. एवढ्यात अर्जुन आला. अर्जुन काळा ठिक्कर पडलेला, अंगावरचे कपडे मलिन झालेले, तेज राहिलेलं नाही, शक्ती राहिलेली नाही, बोलताही येत नाही. धर्मराजाला नमस्कार करण्याच्या निमित्तानं त्यांच्या पायावर असं धाडकन पडलं आणि अर्जुनाला उठवून बसवलं आणि विचारलं, काय झालं अर्जुना? कशामुळे तुला एवढा शोक झाला? काय तुझ्याकडून काही चूक झाली म्हणून तुला शोक झाला का? तुझा कोणी द्वारकेत अपमान केला म्हणून तुला शोक झाला? कशामुळे शोक आहे तुला, सांग ना. अर्जुन काहीच बोलेना. आणि शेवटी मग भगवंताने सांगितलं,
तुझ्या अर्थी मी जे जे विकल्प विचारतो याच्याने तुला दुःख आहे का? नाही. याच्यानं दुःख आहे का? नाही. असंच बोलत राहतोस. हे सगळे विकल्प विचारूनही तो कोणत्या विकल्पाला हो म्हणत नाहीस. याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपला त्याग केला का अर्जुना? अर्जुन एकदम गळा मोकळा करून रडायला लागला, म्हणायला हो म्हणे भगवंताने धराधामाचा त्याग केला, परमात्मा निजधामाला निघून गेले, त्याच्यामुळं मला दुःख आहे. अर्जुनाचं दुःख कसं बसं शांत केलं धर्मराजाने. अर्जुन उठून बसला. देवाच्या उपकाराचं त्यानं स्मरण केलं. हे उपकाराचं स्मरण ऐकून धर्मराज एकदम विरक्त झाले आणि विरक्तीच्या अवस्थेमध्ये धर्मराजाने महाप्रस्थानाचा निर्णय घेतला. महाप्रस्थान म्हणजे उत्तर दिशेला देह पडेपर्यंत चालत राहणं. सगळ्या पांडवांनी महाप्रस्थानाचा निर्णय घेतला. सगळे यादव संपले, देवाने अवतार समाप्ती केली. हे ऐकल्याच्या नंतर मग धर्मराजाने काय केलं? श्रीकृष्णाचे जे उरलेले वंशज होते, जे सगळे द्वारकेतले, त्यांना सगळ्यांना बोलावलं, मथुरेत आणलं. देवाचा मुलगा प्रद्युम्न, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, अनिरुद्धाचा मुलगा होता वज्र, तो त्यावेळेला जिवंत होता. वज्राला उरलेल्या यादवाचा राजा करून मथुरेत बसवलं आणि पांडवांचं हस्तिनापूरचं राज्य परीक्षितीच्या हातात दिलं आणि हे सगळे पांडव महाप्रस्थानाला निघून गेले. पांडव महाप्रस्थानाला निघून गेल्यानंतर मग राजा परीक्षितीचं राज्य इकडे चालू झालं. परीक्षितीच्या बायकोचं नाव इरावती, त्याचं लग्न झालं. जन्मेजय वगैरे 4 मुलं झाली. या राजानं 3 अश्वमेध यज्ञ केले, सगळ्या दिशा जिंकल्या, जग पादाक्रांत केलं, सगळ्या पृथ्वीचा हा राजा झाला. असा हा राजा एका दिवशी अरण्यात गेलेला असताना त्याला असं दृश्य दिसलं की एक गाय आहे, कृश आहे अत्यंत, आणि त्याच्या बाजूला एक बैल आहे, तो एका पायावर उभा आहे, त्याचे 3 पाय तुटलेले आहेत. आणि त्या गाईचं बैलाचं एकमेकाशी दुःखाचं बोलणं चालू असताना राजासारखा दिसणारा एक पुरुष त्या ठिकाणी आला आणि तो त्या गाईला आणि बैलाला लाथा मारायला लागला. राजा परीक्षितीने पाहिलं, ती गाय म्हणजे पृथ्वी होती, तो बैल म्हणजे धर्म होता. त्या धर्माची आणि पृथ्वीची विटंबना करणारा राजासारखा असलेला हा पुरुष पाहिल्याबरोबर परीक्षितीला राग आला आणि परीक्षितीनं सांगितलं, काय रे, धर्माचं रक्षण करणारे पांडव निघून गेले, धर्माचं रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेला, म्हणून धर्माला कोणी वालीच राहिला नाही असं तुला वाटलं की काय? त्याच पांडवाचा मी वंशज आहे, त्या श्रीकृष्णाचा मी भाचा आहे, त्याच श्रीकृष्णाच्या कृपाछत्रामध्ये माझा विद्याभ्यास झालेला आहे. मी तुला सांगतो, मी तुला शासन करू शकतो म्हणे, सगळ्या पृथ्वीचा राजा आहे, मारतो म्हणे तुला. आणि त्याने बाण काढला, धनुष्य काढलं, मारायला तयार झाले. तेव्हा तो शरण आला आणि शरण येऊन म्हणतो, तुम्ही क्षत्रिय आहात, क्षत्रियाला शरण आल्यानंतर त्यांना रक्षण दिलं पाहिजे, मला रक्षण द्या. कोण आहेस तू? मला कली म्हणतात. काय करणार होतास? या धर्माची विटंबना करणार होतो. माझ्या राज्यात राहायचं नाही, तुला जीवदान पाहिजे असेल तर. क्षत्रियांनी जीवदान द्यायचं असतं म्हणतोस ना, दिलं, पण माझ्या राज्यात राहू नको. तो हसला आणि म्हणायला लागला, सगळ्या जगात जर तुमचं राज्य आहे तर मला जिवंत ठेवतो म्हणता, जगाच्या बाहेर पड म्हणता, माझ्या राज्यात राहायचं नाही म्हणता, कसं करू? एक काम करा म्हणे, तुमच्याच राज्यात मला राहावं लागणार आहे, फक्त मर्यादित जागा द्या, तेवढ्या जागात राहतो. कलीना असं म्हणल्याबरोबर परीक्षितीने त्याला सांगितलं, ज्या ठिकाणी मद्यपान चालतं तिथं राहा, जिथं जुगार चालतो तिथं राहा, जिथं वेश्याप्रसंग चालतो तिथं राहा, आणि जिथं चोरी चालते तिथं तो राहा. कलियुगाला राहण्याकरता 4 ठिकाणं दिली. तो हसायला लागला. तो म्हणतो, हे सगळे वाईट लोकांचेच ठिकाण आहेत, सज्जन येईल असं ठिकाण पाहिजे की एखादं. मग त्याला सांगितलं, सोन्यामध्ये राहा. असा कलीचा निग्रह करणारा हा राजा परीक्षिती एका दिवशी रानात गेलेला असताना त्याला तहान लागली, आणि तहान लागली म्हणून पाण्याचा शोध घेत तिकडे तिकडे फिरताना आश्रम दिसला म्हणून तिथं आला. शमीक ऋषीचा आश्रम होता. आश्रमात ऋषी समाधी लावून बसलेले होते आणि राजा परीक्षिती तिथं आल्याच्या नंतर ते समाधीस्थ असल्यामुळं त्यांचा एकुलता एक लहानसा मुलगा होता शृंगी. तो 5 वर्षाचा मुलगा खेळायला गेलेला. हे समाधी लावून बसलेले, घरात कोणी दुसरं नाही, अशा अवस्थेत राजा आला. राजाचं स्वागत यांनी केलं नाही. राजाला अपमान वाटला. तहान लागल्यामुळे व्याकुळता आलेली होती, म्हणून हे महात्मा मला पाहून खोटी समाधी लावून बसले असं वाटून राजाने काय केलं, तिथे एक मरून पडलेला साप होता, तो उचलला बाणाने, त्या महात्म्याच्या गळ्यात टाकला. तो राजा निघून गेला. राजा तिथून निघून गेल्याच्या नंतर या शमीक ऋषीचा 5 वर्षाचा मुलगा जो खेळायला गेलेला होता शृंगी, त्याला कोणीतरी सांगितलं, तुझ्या घराच्या दिशेनं राजा परीक्षित गेला,
तुझ्या बापाच्या गळ्यात त्यानं मेलेला साप टाकून तुझ्या बापाचा अपमान केला. हे शृंगीनं जेव्हा ऐकलं तेव्हा शृंगी रडत रडत घरी आला. आपल्या बापाच्या गळ्यातला तो साप पाहिला, मोठ्यानं रडायला लागला. ज्यानं माझ्या बापाच्या गळ्यात अपमानाकरता हा साप टाकला त्या राजा परीक्षितेला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश होऊन मरावं लागेल, असा परीक्षितेला त्यानं शाप दिला. आणि पोरगं रडायला लागलं. रडणं ऐकल्यावर ऋषीची समाधी उघडली. समाधीतून बाहेर येऊन ऋषीने विचारलं, काय झालं पोरा, तुमच्या गळ्यातला साप? अरे हा मेलेला साप आहे म्हणे बाळा. समाधीत असलेल्या महात्म्याला जिवंत सापाची भीती नसते, का रडतोस? त्यांनी सांगितलं, बाबा हा साप तुमच्या गळ्यात अपमानाकरता टाकला. कोणी टाकला? राजा परीक्षितीनं. ते आपल्या आश्रमात आले होते? हो म्हणे आले होते. अरे बापरे म्हणे, फार मोठा महात्मा, धर्मात्मा, श्रीकृष्ण परमात्म्याचा अनन्य भक्त, जन्माच्या आधी ज्याला देवाचं दर्शन झालं अशा योग्यतेचा महात्मा, तो आपल्याकडे आला ना आपण त्याचा सन्मान केला नाही बाळा, आपलं चुकलंय. त्या पोरानं सांगितलं, त्यानंच तुमच्या गळ्यात साप टाकला आणि त्याच्याकरता मी त्याला शाप दिला. काय शाप दिला? आजपासून 7व्या दिवशी त्याला मरण येणार, तक्षक दंश होणार असा शाप दिला. अरे 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 पोरा, तुझं तेज मला माहिती आहे तपश्चर्येचं, त्याच्यामुळे तुझा शाप खोटा होणार नाही. हे खरं जरी असलं तरी झालं ते चुकीचं झालं, झालं ते चुकीचं झालं. कशाला शाप दिला म्हणे? अरे भगवत भक्त महात्मा, जगाच्या कल्याणाचा महात्मा, त्याच्यासारखा राजा जगाला परत मिळत नाही बाबा, अशा पद्धतीचा महात्मा, शाप द्यायला नको होता. त्या पोराला मग आपली चूक कळाली. चूक कळाल्यानंतर मुलगा म्हणायला लागला, बाबा आपण एक काम करायचं का? काय? त्या राजा परीक्षितेला मी दिलेला शाप सांगायचा आणि त्याने मला शाप द्यावा, झालं आपलं काम होईल. ते म्हणले तसं होत नाही, काही आहे याच्याकरता मला शिक्षा मिळाली पाहिजे, माझा खजिना जळावा, माझं राज्य जावं, माझ्यावर कोणीतरी आक्रमण करावं, अशा विचारात राजा बसलेला असताना हे शमीक ऋषीचे 2 शिष्य आले आणि त्याने सांगितलं, म्हणजे राजे काय, आम्ही शमीकाच्या आश्रमातून आलो. या महाराज, आमच्या गुरुपुत्रानं तुम्हाला शाप दिला. आनंदाची गोष्ट. काय शाप दिला? आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश होऊन तुम्हाला मरावं लागणार आहे. राजानं सांगितलं, खूप आनंद, माझ्या चुकीचं परिमार्जन झालं, माझ्या दोषाची शिक्षा मला मिळाली, फार आनंद आहे म्हणे. आणि राजाला वैराग्य झालं. त्या वैराग्याच्या अवस्थेमध्ये राजानं आपल्या पोराला जन्मेजयाला राज्य देऊन टाकलं आणि विरक्त अवस्थेत राजा गंगा तीरावर येऊन बसला. 7च दिवस आयुष्य आहे, कल्याण करून घेतलं पाहिजे. आणि राजा गंगा तीरावर येऊन बसला. सम्राट चक्रवर्ती राजाला वैराग्य झालं हे पाहण्याकरता राजाच्या दर्शनाला मग अरण्यवासी अनेक महात्मे जेव्हा जमा झाले, सर्वांचं राजानं पूजन केलं, सर्वांना साष्टांग नमस्कार घातला आणि राजाने सर्वांना विनंती केली, महाराज 7च दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिले, देव भेटला पाहिजे, काय करू सांगा. कोणाचा काही निर्णय होईना. 7च दिवसात देव भेटेल अशी व्यवस्था कशी द्यायची याला असं सगळेजण विचार करीत बसलेले असताना जगाचं भाग्य मोठं म्हणून त्या ठिकाणी भगवान शुकाचार्याचं आगमन झालं. आणि शुकाचार्याचं आगमन झाल्याबरोबर तिथं त्या सभेमध्ये जमलेले जे काही महात्मे होते असं वर्णन आहे. तिथं शुकाचार्याचे पिता श्री व्यास महर्षी आहेत आणि व्यासाच्या वयाचे महात्मे आहेत. शुकाचार्याचे आजोबा पराशर ऋषी तिथं आहेत आणि पराशराच्या पिढीचे सगळे ऋषी, बाप, आजा, पणजा, सगळ्याच्या पिढीचे लोक तिथं आहेत. पण शुकाचार्याचा अधिकारच असा होता की शुकाचार्य आल्याबरोबर सर्वांनी उठून स्वागत केलं. बापानी, आजोबानी, पणजोबाने, या महाराज, या महाराज, या महाराज, अधिकार आहे. सर्वांनी स्वागत केलं. या बसा म्हणे. बसा म्हणल्याबरोबर शुकाचार्य आसनावर बसले. राजाने बसवलं, पूजन केलं. गंमत कशी बघा, शुकाचार्यासारखा महात्मा कोणाकडे जात नाही, गेला तरी थांबत नाही, थांबला तरी घरात येत नाही, घरात आला तरी बसत नाही, बसला तरी पूजा घेत नाही, आणि पूजा घेतली तरी बोलत नाही, आणि बोलला तरी काही विचारा म्हणत नाही, आणि विचारा म्हणलं आणि विचारलं तरी उत्तर देत नाही. पण इथं सगळंच आनंदाचं झालं. राजा परीक्षितीकडे शुकाचार्य आले. आलेले शुकाचार्य सभेत या म्हणल्यावर सभेत आले. आसनावर बसा म्हणल्यावर आसनावर बसले. बसल्यावर राजाला बोलायला लागले काय पाहिजे, त्याचं पूजन घेतलं. राजाला बोलायला लागले काय पाहिजे सांग राजान. राजानं सांगितलं म्हणे, महाराज 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे, एवढ्या आयुष्यामध्ये देव भेटला पाहिजे, याच्याकरता काय करू सांगा. इथं भागवताचा पहिला स्कंद संपला. पुढच्या स्कंधाची कथा आपल्याला पाहायची आहे. एकदा प्रेमाने भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
नारायण वासुदेव हे नाथ 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 नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री शुक उवाच वर्यानेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मवित् संमतः पुंसां श्रोतव्यादिशयः परः. भागवताचा दुसरा स्कंद आपण पाहतो. दुसऱ्या स्कंदात काय आहे? साधनाचा विचार आहे. भागवताच्या वक्त्या श्रोत्याच्या जोड्या सांगण्याकरता पहिला स्कंध येतो. शौनकादिकासारखा श्रोता जेव्हा असतो तेव्हा सुतासारखा वक्ता चालतो. व्यासासारखा श्रोता जेव्हा असतो तेव्हा नारदासारखा वक्ता असावा लागतो. आणि राजा परीक्षितीसारखा श्रोता जेव्हा असतो तेव्हा शुकाचार्यासारखा वक्ता मिळावा लागतो. तर कल्याण आहे. या वक्त्या श्रोत्याच्या जोड्या सांगून झाल्या. आणि आता हा दुसरा स्कंध कशा करता येतो? तर मरायला टेकलेल्या माणसाने काय साधना करावी हे सांगाय करता हा साधनेचा स्कंध आहे. तुका म्हणे ऐशा साधने जो राहे तोच ज्ञानला आहे गुरुकृपा. साधनात राहिलं पाहिजे माणसाने. काय साधन करावं, कसं करावं? राजानं विचारलं ना, महाराज 7 दिवसाचा विषय फार छान विचारलं राजा. शुकाचार्य म्हणतात, राजा तुझा प्रश्न फार चांगला आहे. कोणी विचारत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन कोणी विचारत नाही. कल्याणाचं साधन. अरे तू विचारलेला हा प्रश्न तुझ्या एकट्याचं नाही रे बाबा, सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे. राजा, माणसाने अखंड परमात्म्याच्या चिंतनाच्या शिवाय दुसरं काही करू नये. संसारातलं हे काम झाल्यावर बघू, ते काम झाल्यावर बघू, मग परमात्म्याचं चिंतन करू असं होत नसतं. संसार करत करतच परमात्म्याचं चिंतन करावं लागतं. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठात काय सांगितलं? अस्वनी संसारी जिव्हे वेगू करे. संसारातच राहा. संसाराच्या त्यागानंतर परमार्थाचा विचार बोलूच नका. तुम्हाला संसारात राहावंच लाग. अरे देह जोपर्यंत आहे तोपर्यंत बायका लेकरं सोडली तरी संसार आहेच रे तुमच्या गळ्याला. मग काय करा? संसारातच राहा. फक्त आसक्ती सोडून परमार्थाला लागा, देवाच्या चिंतनाला लागा. हे काम झाल्यावर ते काम म्हणू नका. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एक समुद्रकाठची वस्ती होती. एक पर्व काळ आला आणि पर्व काळाच्या निमित्तानं समुद्राच्या स्नानाला वस्तीतली माणसं जायला लागली. एक माणूस होता, तोही गेला. तांब्या घेतला, घरातून बायकोला सांगितलं मी जाऊन स्नान करून येतो समुद्रात. गेला तो संध्याकाळपर्यंत येईच ना. बायकोला वाटलं काय वाहून गेला का काय समुद्रात? समुद्राने याला पोटात घेतला का काय? म्हणून त्याचा एक मित्र आला होता. त्याला सांगितलं जा हो, आमचे मालक स्नानाला गेले सकाळी समुद्राच्या, अजून परत आले नाही, जाऊन बघून या बरं काय झालं. हा जो मित्र गेला.
हा समुद्राच्या काठी बसलेला होता, तांब्या बाजूला ठेवलेला, धोतर बाजूला ठेवलेलं, काठावर बसलेला. विचारलं, काय रे बाबा, कधी आलास इथं? सकाळीच आलो म्हण. कशाला आलास? समुद्र स्नानाला आलो. झालं की नाही स्नान अजून? नाही, झालंच नाही म्हणलं. का झालं नाही? त्यानं सांगितलं, लाटाच फार यायला लागल्यात म्हणलं. मग काय करायचं? लाटा शांत झाल्या की स्नान करतो. आता याचं होईल स्नान. समुद्राचं स्नान करायला गेलेल्या माणसांनी लाटा शांत झाल्यावर स्नान करतो म्हणणं हे जेवढं चुकीचं आहे, तसं संसारातलं हे काम झाल्यावर ते काम झाल्यावर परमार्थ करतो म्हणणं, देवाचं स्मरण करतो म्हणणं तेवढं चुकीचं आहे. समुद्राची लाट अंगावर घेत घेतच जसं समुद्राचं स्नान करायचं आहे, तसं संसारात राहत राहतच परमार्थाला लागायचं आहे. हा विचार माणसाने केला पाहिजे. राजा, तुला फार नाही 7 दिवस. अरे एवढं आयुष्य लागत नाही म्हणले देव भेटायला. देव भेटायला अगदी थोडा वेळ लागतो. खटवांग नावाचा एक तास उरला खटवांग रायाचे, एक तास उरला खटवांग राया. हरिमुखी गाता हरपली दीना, हरिमुखी गाता हरपली दीना, हरिमुखी गाता हरपली दीना. खटवांग नावाच्या राजाला तर 1च तास आयुष्याला शिल्लक उरला होता. भागवतात तरी त्याला 48 मिनिटाचंच आयुष्य होतं असं सांगितलंय. नाथ महाराजांनी 12 मिनिट वाढवून दिले त्याला. तासात कल्याण जर करून घेता येतं तर 7 दिवसात राजा तुला फार झालं म्हणले. 7 दिवसाचं आयुष्य आहे, तुझं कल्याण नक्की होणार आहे, काळजी करू नको म्हणे. मग काय करायचं महाराज? काही नाही, सर्व संघाचा त्याग करावा, एकांतात राहायला शिकावं, एकांती राहणे विठोसाठी, साधना करावी, परमात्म्याचं चिंतन करावं, अखंड भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरा विषय ठेवू नये, त्याच्याने मनुष्याचं कल्याण होतं. हे राजाला राजाला शुकाचार्याने समजावून सांगितलं. आणि त्याच्यानंतर राजाने काही प्रश्न विचारले. त्या राजाच्या प्रश्नाची उत्तरं देण्यात, ही सृष्टी कशी निर्माण झाली, कोणी केली, ब्रह्मदेव कसे आले, वगैरे वगैरे प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नाचं समाधान करण्याकरता ब्रह्मदेवाचा आणि नारदाचा झालेला संवाद तो या ठिकाणी आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. राजाच्या त्या प्रश्नाचं समाधान करून ब्रह्मदेवाचा नारदाचा संवाद सांगून शुकाचार्याने सांगितलं, हेच भागवत आहे म्हणे, एवढंच भागवत आहे, हेच भागवत सांगायचं असतं. पण प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोत्यांनी जेवढं ऐकले तेवढंच्या तेवढं न सांगता त्याचा विस्तार करून सांगायचं असतं. त्वमेतद विपुली कुरु, विपुल करायचं, वाढवायचं. वाढवायचं म्हणजे आपल्या मनाचं वाढवायचं नाही. वाढवताना कसं वाढवावं? सर्व यथा हरव भगवती नृणाम भक्तिर्भविष्यती सर्वात्मन्यखिलाधारे इति संकल्प्य वर्णय. शुकाचार्याची सूचना आहे राजा परीक्षितीला. त्याने सांगितलं, ब्रह्मदेवाने असं सांगितलं नारदाला, काय? भागवत अशाच पद्धतीनं सांगा, अशाच विस्तारानं सांगा की जो विस्तार ऐकल्याच्या योगानं श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विषयी दृढ प्रेमच निर्माण होईल. बाकी काही नाही. कर्माचं महत्त्व बोलू नका, योगाचं महत्त्व बोलू नका, ज्ञानाचं महत्त्व बोलू नका. भगवंताच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात, श्रोत्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होईल, अशाच पद्धतीनं भागवत बोला. राजाने पुन्हा काही प्रश्न विचारले. पुन्हा विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्तानं मग ब्रह्मदेवाचा आणि नारायणाचा झालेला संवाद सांगितला. आणि त्या नारायणाच्या आणि ब्रह्मदेवाच्या संवादात 4 श्लोकातून भागवत आलं पहिल्यांदा. ते चतुश्लोकी भागवत. नाथ महाराजांनी त्याच्यावर 1000-1200 ओव्याची टीका लिहिली, तो भाग वेगळा.
पण 4च श्लोकातून भागवताचा विचार ब्रह्मदेवाला नारायणाने सांगितला. म्हणजे भागवत कसं आलं? नारायणापासून ब्रह्मदेवाकडं, ब्रह्मदेवाकडून व्यासाकडं, व्यासाकडून शुकांकडं आणि शुकाचार्याच्याकडून राजा परीक्षितीला निमित्त करून सगळ्या जगाच्याकडे हे भागवत आलं. असं भागवत हे महाग्रंथरत्न आहे. भागवत हे महापुराण आहे आणि महापुराण म्हणजे त्याच्यामध्ये पुराणाची 10 लक्षणं असतात असा विचार आहे. त्या एका लक्षणाचा विचार करण्याकरता पुढचा एक स्कंध आहे. 3ऱ्या स्कंधाची कथा आपल्याला पाहायची आहे. एकदा प्रेमाने भजन करा. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. हे आदिनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. आदिनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. निवृत्तीनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. निवृत्तीनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. ज्ञानेश्वर गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. तुकाराम गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाये. गुरु माझे आई मजला ठाव द्यावा. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु जय जय परब्रह्म कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुक उवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत. भागवताचा 3रा स्कंद आपण आता पाहणार आहोत. आणि 3ऱ्या स्कंदामध्ये काय आहे? भागवताची जी 10 लक्षणं आपल्याला पाहायची आहेत ना, त्याच्यातलं पहिलं लक्षण अत्र सर्गो. सर्ग हे पुराणाचं पहिलं लक्षण. सर्ग म्हणजे उत्पत्ती आणि पुढं येतं विसर्ग. सर्ग आणि विसर्ग दोन्ही उत्पत्तीच आहे. सर्ग म्हणजे सामान्य उत्पत्ती, विसर्ग म्हणजे विशेष उत्पत्ती. भगवंतानी जग निर्माण करत असताना पहिल्यांदा सामान्य जग निर्माण केलं, मग विशेष जग निर्माण केलं. अपंचीकृत पहिल्यांदा निर्माण केलं, मग पंचीकरण करून निर्माण केलं. पहिल्यांदा तत्वात्मक सृष्टी निर्माण केली, मग पुढं नामरूपात्मक सृष्टी निर्माण केली. ही तत्वात्मक सृष्टी, अपंचीकृत सृष्टी म्हणजे सामान्य सर्ग आहे. आणि पंचीकरणाच्या नंतर जे निर्माण होतं, ज्याला नामरूप असतं, जिथं तत्वाचा प्राधान्य नसतं, अशा त्या सृष्टीला विशेष सर्ग म्हणतात. विशेष सर्ग सांगण्याकरता 4था स्कंद आणि तत्वाची सृष्टी सांगण्याकरता म्हणून आपल्याला हा 3रा स्कंद पाहायला सापडतो. कथा अशी आली की शुकाचार्य राजाला सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा विदुर काकांनी ते धृतराष्ट्राच्याकडे मंत्री म्हणून असताना ऐश्वर्याने भरलेलं घर सोडून दिलं, अरण्यवास स्वीकारला. का स्वीकारला? ते मंत्री असताना त्यांनी अनेक वेळेला राजाला हिताचा सल्ला दिला होता आणि तो सल्ला ऐकला असता तर राज्याचं आणि राजाचं दोघांचे कल्याण होतं, पण धृतराष्ट्राने ऐकला नाही. मग मंत्रिपदावर राहून करायचं काय? आपण सल्ला देतो, राजा ऐकत नाही, राष्ट्राचे वाटोळं होतं, राजाचे वाटोळं होतं, आपण फुकट पगार कशाला खा? त्यांनी मंत्रिपद सोडलं, ऐश्वर्याने भरलेलं घर सोडलं, अरण्य स्वीकारला, अरण्यात राहायला लागले. पुढं कौरव पांडवांचं युद्ध ठरलं तेव्हा शिष्टाई करण्याकरता भगवान आले आणि शिष्टाई फसली. युद्ध निश्चित झालं आणि युद्ध निश्चित झाल्याच्या नंतर धृतराष्ट्राने या विदुराला एका दिवशी बोलावून घेतलं. विदुराला विचारलं, विदुरा तू आता मंत्री नाहीस, गोष्ट खरी आहे, तू मंत्रिपदाचा राजीनामा दिला, हे जरी खरं असलं तरी तू माझा भाऊ आहेस ना शेवटी, त्याच्यामुळं मला काही सल्ला विचारायचा झाला तर आता दुसरा कोणी नाही म्हणून तुला विचारतो. हे कौरव पांडवाचं युद्ध ठरायला लागलंय, आमचेच लोक मरणार आहे, पांडव मेले तरी आमचंच घर, कौरव मेले तरी आमचंच घर, हे युद्ध थांबलं पाहिजे, काय करू सांग. विदुर म्हणायला लागले, तुम्हाला अनेकदा सांगितलं पण तुम्ही माझा सल्ला ऐकत नाही, कशाला सांगू? नाही नाही आता एकदा सांगून बघ. त्यांनी सांगितलं, नियम असा आहे, त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत.
शास्त्राचा नियम असा आहे, एकाचा त्याग करण्यानं घर जर जगत असेल एकाला मरू द्या. एका कुटुंबाचा त्याग करण्यानं गाव जर जगणार असेल तर ते कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्या. एका गावाचा त्याग करण्याने संपूर्ण राष्ट्र जर जगणार असेल तर ते गाव जाऊ द्या. आणि आपल्याला भगवंताचा साक्षात्कार व्हावा याच्याकरता सगळ्या जगाचा त्याग करावा लागत असेल तर सगळं जग सोडून द्या. नियम आहे. आणि या नियमानुसार मी तुला सांगतो की तुझ्या सगळ्या कुळाचं रक्षण व्हावं याच्याकरता एकट्या दुर्योधनाचं ऐकू नको. त्याचं ऐकलं नाही की कुळाचं रक्षण होतं. आणि हे धृतराष्ट्राचं आणि विदुराचं बोलणं एकांतात चालू असताना बाहेरून दुर्योधनानं ऐकलं. त्याला वाईट वाटलं. माझा त्याग करायला सांगतो. सेवकांना सांगितलं त्या म्हाताऱ्याला बाहेर काढा रे म्हणे, हकाला त्याला इथून आणि त्याला मारू नका, जिवंत ठेवा. आमचं कौरव पांडवाचं युद्ध झाल्याच्या नंतर पांडव मेलेन, माझं राज्य सुरू झालेलं, त्या म्हाताऱ्याला उघड्या डोळ्यानं बघू द्या म्हणे, त्याला मारायचं नाही. विदुराला बाहेर यायला सांगितलं. विदुर काका बाहेर आले. त्यांनी शस्त्रास्त्र ठेवून दिले. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना मला हकालायची गरज नाही, निघालो मीच स्वतः. आणि शस्त्र इथं ठेवून दिली म्हणे, तुला शंका येऊ नये, इथून बाहेर जाताना मी शस्त्र घेऊन गेलो तर पांडवाच्या पक्षाला जाऊन मिळेल असं होत नाही. अन्न तुमचं खाल्लंय, लढलो असतो तर तुमच्याकडून लढलो असतो. आता मी निघालो म्हणे. विदुर काका तिथून निघाले. विदुर काकाची तीर्थयात्रा सुरू झाली. आणि ही विदुर काकाची तीर्थयात्रा चालू असताना इकडे युद्ध झालं, कौरव मेले, पांडवाचं राज्य सुरू झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेले, देवही निजधामाला निघून गेले, सगळे यादव मेले. यादव मेल्याच्या नंतर उरलेल्या यादवांना मथुरेत आणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पंतवाला वज्राला राजा केलं होतं धर्मराजाने. हे सगळं झालेलं. आणि भगवंताच्या पासून बोध प्राप्त करून घेऊन उद्धव हे सुद्धा तीर्थयात्रेला लागलेले. विदुराची यात्रा चालू आहे, उद्धवाची यात्रा चालू आहे. मध्यंतरात यमुना तीरावर दोघांची गाठ पडली. विदुराला उद्धवाचं दर्शन झाल्याबरोबर परमानंद झाला. नमस्कार केला उद्धवाला. विदुर काका जवळ बसले, उद्धवाच्या बोलायला लागले. उद्धव म्हणायला लागले, विदुरा फार छान झालं रे, बरेच दिवस झाले आपल्या भेटीच झाल्या नव्हत्या. एकमेकाच्या भेटीशिवाय साधू पुरुषाला समाधान नसतं. त्या दोघांनाही आनंद झाला आणि आनंदाच्या भरात दोघं बोलत बसले. बोलता बोलता विदुराने विचारलं म्हणे, उद्धवा सगळं बरं आहे ना? सगळं बरं आहे. काय बरे उद्धवा? सगळ्या कौरवाचं राज्य, पांडवाचं राज्य, कोणाचं राज्य चालू आहे? पांडवाचं राज्य चालू झालं उद्धवा. विदुरा पांडवाचं. उद्धव सांगायला लागले पांडवाचं राज्य चालू झालंय. बरं, तिकडं भगवंताचं कसं चालू आहे? सगळे यादव बरे आहेत ना? काही बोलले नाही. आणि मग बोलता बोलता विचारलं, तर भगवान निजधामाला गेले का? भगवान निजधामाला गेल्याचं जेव्हा कळालं तेव्हा विदुराच्या डोळ्यात पाणी आलं, उद्धवाच्या डोळ्यात पाणी आलं. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चरित्र कथा उद्धवाने अगदी थोडक्यात 2-3 अध्यायात विदुराच्या समोर व्यक्त केली. आणि भगवान निजधामाला गेल्याचं सांगितलं. मला देवाने ज्ञान सांगितलेलं आहे, उद्धव बोलले. आणि हे बोलल्याबरोबर विदुराने उद्धवाचे पाय धरले. उद्धवानं सांगितलं, उद्धव एक काम करता काय? देवाने तुम्हाला जे ज्ञान सांगितलं मला सांगता? उद्धवाने सांगितलं, काही अडचण नव्हती म्हणे विदुरा. मला देवाने ज्ञान दिलं म्हणजे माझ्याकडे आहे. तो ज्ञान ऐकण्याच्या अधिकाराचा आहेस. तू स्वतः होऊन मला ज्ञान सांगा म्हणून विनंती केल्यानंतर तुला मी ज्ञान सांगायला पाहिजे, मी सांगितलंय असतं. पण एक गंमत झाली म्हणे. काय? भगवान निजधामाला जाताना आम्ही सगळे देवाच्या भोवताली बसलो होतो. तेव्हा देवानी मैत्रेय ऋषीचा हात हातात घेऊन सांगितलं, मैत्रेया तुमच्याकडं माझा विदुर येईल बरं, त्याला तुम्ही ज्ञान सांगा. अशी तुझ्याकरता मैत्रेय ऋषीला गुरुत्वाची सूचना देवाने दिलेली आहे. म्हणून मी तुला सांगत नाही, मैत्रेयाकडे जा. मैत्रेयाकडे जा हे उद्धवाच्या तोंडातून विदुराने जेव्हा ऐकलं, विदुराला खूप डोळ्यात पाणी आलं. म्हणे काय सांगावं, माझ्यासारख्या सामान्य माणसाचं स्मरण निजधामाला जाण्याच्या गर्दीमध्ये देवाला व्हावं, केवढं मोठं माझं भाग्य आहे. देवाने मला मैत्रेयाकडे जायला सांगितलेलं आहे. असं म्हणून उद्धव हरिद्वार क्षेत्रामध्ये गंगा तीरावर मैत्रेय ऋषीच्या आश्रमात गेले. मैत्रेय वाटच बघत बसले होते. मैत्रेयांना जाऊन नमस्कार केल्याबरोबर मैत्रेय म्हणायला लागले, ये उद्धवा, तुला ज्ञान सांगायला देवाने मला सांगितले, बैस. यांनी प्रश्न विचारले सृष्टी संबंधानं, त्यांनी उत्तरं दिली.
त्याच्यानंतर ही सृष्टी कशी निर्माण झाली, ब्रह्मदेवाच्याकडून देवाने सृष्टी विस्तार कसा केला त्या संबंधातली कथा झाली. आणि त्याच्यामध्ये काय झालं, ब्रह्मदेवाने सृष्टी विस्तार करताना पहिल्यांदा त्यांच्यापासून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश निर्माण झाले. वाईटच सगळं व्हायला लागलं म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताचं चिंतन करून मन शुद्ध केलं. मग सनकादिक निर्माण झाले. त्यांना सृष्टी विस्तार करा म्हणून सांगितलं. ते म्हणले आम्ही करत नाही. ते निघून गेले आणि मग ब्रह्मदेवाला राग आला. तो राग त्यांच्या भ्रुकुटी मध्यातून एका अंगठ्या एवढ्या पुरुषाच्या रूपानं प्रगट झाला. तो रुद्र, तो रडायला लागला. मग त्याचं रड शांत करण्याकरता त्याला राहायला 11 ठिकाणं, त्याला 11 नावं, त्याला 11 बायका, एवढं सगळं दिल्यावर शांत झाला. त्याला सृष्टी विस्तार करायची आज्ञा झाली. त्यानं मग भूत, प्रेत, वेताळ, पिशाच हे सगळे निर्माण करायला सुरुवात केल्यावर त्याला सांगितलं थांब बाबा, तपश्चर्याला जा. त्याला तपाला पाठवलं. मग आपल्या अंगातून ब्रह्मदेवानं काही ऋषी निर्माण करायला सुरुवात केली. त्याच्यात ब्रह्मदेवाच्या वाणीतून सरस्वती निर्माण झाली. सरस्वतीचा ब्रह्मदेवालाच मोह झाला. तेव्हा सगळ्या ऋषींनी अडवलं. ब्रह्मदेवाने ते शरीर सोडलं, दुसरं शरीर धरलं आणि विचार करायला लागले की काय करू, देवाची मला सृष्टी विस्ताराची आज्ञा आहे, मी सृष्टी विस्ताराचा प्रयत्न करतो पण प्रजा वाढत नाही, काय करावं अशी चिंता होती. आणि त्या चिंतेनं ब्रह्मदेवाचं शरीर उभं फाटलं. त्याच्या उजव्या भागातून एक पुरुष आणि डाव्या भागातून एक स्त्री निर्माण झाली. हे जगातलं पहिलं जोडपं स्वयंभू मनु आणि शतरूपान. त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टी विस्तार करा. मग त्याने सांगितलं आम्ही सृष्टी विस्तार करू पण ठेवायची सृष्टी कुठं, पृथ्वीवर. पृथ्वी कुठं आहे, ती तर पाताळात गेली. कोणी नेली, हिरण्याक्षानं नेली. ती पृथ्वी आणून देण्याकरता काहीतरी योजना केली पाहिजे असं ब्रह्मदेवाच्या मनात असताना ब्रह्मदेव विचार करीत बसले. त्यांच्या नाकातून एका अंगठ्या एवढ्या वराहाच्या रूपानं भगवंतानी प्रगट होणं केलं. हा भगवंताचा वराह अवतार झाला. वराह भगवान की जय. वराह रूपानं परमात्मा प्रगट झाले. अवयवात देवाने यज्ञ धारण केलेले असल्यामुळे या देवाच्या रूपाला यज्ञ वराह म्हणतात. पाहता पाहता ते वराहाचं रूप वाढलं आणि वराहाच्या रूपाने वाढलेल्या भगवंताने जाऊन पाताळातून त्या हिरण्याक्षानं नेलेल्या पृथ्वीचा उद्धार करायचं ठरवला. हा हिरण्याक्ष कोण, दिती आणि कश्यपाच्या संसारातून निर्माण झालेले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. वासनानुसारी असा संसार मनुष्याचा झाला म्हणजे त्याच्यातून निर्माण होणारी संतती कशी दुष्ट असते. शास्त्रानुसार संसार व्हावा, संतती चांगली होते. वासनेनं संसार झाला की मग त्याच्यातून संतती दुष्ट कशी होते याचं उदाहरण म्हणजे कश्यप आणि दितीच्या संसारात निर्माण झालेले हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. त्या हिरण्याक्षानं ही पृथ्वी नेलेली होती. पाताळातून ते आणण्याकरता म्हणून वराह रूपातले भगवान पाताळात गेले. हिरण्याक्षाबरोबर देवाचं युद्ध झालं. त्या युद्धात त्याला मारलं. त्या हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूच्या रूपानं जयविजयच आलेले होते. भगवंताने त्या हिरण्याक्षाचा नाश केल्याच्या नंतर त्याच्यापासून ही पृथ्वी घेतली, आपल्या दाढेवर ठेवली, वर आणून स्वयंभू मनुला दिली आणि मग स्वयंभू मनु संसार करून आपला सृष्टी विस्तार सगळ्याच्या सगळ्या या पृथ्वीवर ठेवायला लागले. स्वयंभू मनुच्या आणि शतरूपेच्या संसारात त्यांना 2 मुलं झाली, उत्तानपाद, प्रियव्रत आणि आकुती, देवहूती, प्रसूती नावाच्या 3 कन्या झाल्या. त्या 3 कन्या आणि हा सगळा सृष्टी विस्तार त्यांनी पृथ्वीवर ठेवायला सुरुवात केली. त्याच्यात काय झालं होतं, ब्रह्मदेवाने आपल्या अवयवातून जे ऋषी निर्माण केले ना त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या छायेतून कर्दम नावाचे ऋषी जन्माला आले. छायेतून सावली ब्रह्मदेवाची जी होती त्याच्यातून कर्दम ऋषीचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही सृष्टी विस्तार करा, सरस्वती तीरावर जा, तपश्चर्या करा, तिथं तुमचं लग्न होईल आणि सृष्टी विस्तार करा. असं सांगितल्याच्या नंतर ते सरस्वती तीरावर आले. 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या नंतर भगवान महाविष्णू त्यांना दर्शन देण्याकरता आले. आणि कर्दमाकडं पाहून देवाच्या डोळ्यात आनंदानं जे पाणी आलं त्याच्यातले 2 पाण्याचे थेंब सरस्वतीच्या पात्रात तिथं पडले. तिथं ते बिंदू सरोवर झालं. भगवान निघून गेले. भगवंताने कश्यपांना त्या कर्दमांना सांगितलं कर्दमा इथंच राहा. स्वयंभू मनु राजाला 3 मुली आहेत, त्याच्यातली देवहूती उपवर झालेली आहे. त्या देवहूती करता वरशोधन चालू आहे. वरशोधन करत करत ते इथं येतील. ती देवहूती तुम्हाला देतील. देवहूतीशी लग्न करा. तिच्याशी झालेल्या संसारात तुमच्या पोटी मी अवतार घेणार आहे आणि जगाला ज्ञान देणार आहे. देवाने सांगितलं. कर्दमांना माहिती होतं. कर्दम आश्रमात राहिले. स्वयंभू मनुत वरशोधना करता मुलीच्या करता म्हणून निघालेले. अशा अवस्थेमध्ये फिरत 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 ते त्या आश्रमात आले. रात्रीच्या वेळेला थांबले. कर्दमाशी निवांत येऊन बोलत बसले.
बोलता बोलता कर्दमानं त्याने विचारलं, म्हणे महाराज काय तपस्या चालू आहे? होय. कशा करता तपस्या करता? सृष्टी विस्ताराकरता ब्रह्मदेवाची आज्ञा आहे म्हणून तपस्या करतो. सृष्टी विस्तार म्हणजे लग्न करणार आहात? करणार आहे म्हणे. राजे तुम्ही कुठे निघाला? माझ्या मुलीकरता वर शोधायला निघालो. फार चांगली गोष्ट आहे. वर शोधन करताय? होय. मग राजाने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही लग्न करणार आहात, माझ्या मुलीचं मला लग्न करायचं आहे, माझी मुलगी तुम्हाला समर्पण केली, चालेल? कोणता राजा कोणत्या महाराजाला म्हणतो असं? म्हणत नाही. पण इथं स्वयंभू म्हणून मात्र कर्दम ऋषीला म्हणतात, माझी मुलगी तुम्हाला समर्पण केलेली चालेल? चालेल म्हणे. मग लग्न करता? करतो म्हणे. मग विचारू मुलीला? विचारा म्हणे. पण एक अट आहे माझी. काय? एक मुलगा झाल्यानंतर मी संसारात राहणार नाही, संन्यास घेऊन निघून जाणार हे माझं ठरलंय. ही अट जर तुमच्या पोरीला मान्य असली तर तुमच्या मुलीशी माझं लग्न करायचं ठरतं. कर्दमाच्या म्हणण्यानुसार स्वयंभू म्हणून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले आणि पोरीला विचारलं, पोरी असं असं आहे, काय तुझं लग्न करावं म्हणतो या महात्म्याशी? करा ना म्हणे बाबा. महात्मा तुला आवडलेत का? आवडण्याचा विषय कुठे येतो बाबा? बापानी पाहायचं आणि मुलीने हो म्हणायची, ही आपली संस्कृती आहे ना. तुम्हाला जे कळतं ते मला कुठं कळतं बाबा? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की एक मुलगा झाला की ते संन्यास घेणारे, चालतं का पोरे तुला? पोरगी म्हणली, पुरे एकची पुत्र माये पोटी, नामस्मरणे उद्धरी कुळे कोटी. काय करायचं म्हणे जास्त संतती घेऊन? पुरे झाला नाही, एक मुलगा पुरे झाला. मग मी त्यांना तुला समर्पण करू? करा म्हणे बाबा. देवहूतीला विचारलं, कर्दमाच्याकडे येऊन सांगितलं म्हणे महाराज माझ्या मुलीची तयारी आहे आणि आपल्याशी ते लग्न करायला तयार आहे, तिला मी तुम्हाला समर्पण करावी म्हणतो, करू? करा म्हणे. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बापानी मुलीला सांगितलं म्हणे, मुली आजपर्यंत राजाची मुलगी म्हणून वाढलीस, इथं तपस्व्याच्या आश्रमात राहायचं आहे, वैभव नाही कुठलं इथं, पण तुझा नवरा हेच तुझं वैभव आहे. त्याच्या चरणात काही कमी पडणार नाही तुला, त्याच्या चरणाची सेवा करायची. बरं एवढं सांगितलं. बाप निघून गेले, माता निघून गेली. मग ती देवहूती कर्दम ऋषीची सेवा करत राहिले. हजारो वर्ष गेले. कर्दमाची तपस्याच चालू आहे, ह्याची सेवाच चालू आहे. एका दिवशी कर्दम ऋषी आश्रमात सकाळी उठल्या उठल्या ह्या देवहूतीकडे बघतात आणि हिचं शरीर गलित गात्र झालेलं, मांस लोंबायला लागलेलं, डोळे पिकलेले, केस पिकलेले, अशी हिची अवस्था पाहिल्याच्या नंतर कर्दमांना आठवलं, अरे आपण हिच्याशी लग्न केलंय, हिला एक मुलगा द्यायचा आहे, आपल्या पोटी भगवान येणार आहेत. हे स्मरण आल्याबरोबर देवहूतीला त्याने सांगितलं म्हणे, देवहूती एक काम करा म्हणे. काय? या सरोवरात स्नान करा बरं, एकदा बुडी मारा. ते म्हणले रोजच इथं करते ना. नाही ना, आज माझ्या म्हणण्यावरून मारा बुडी इथं. हे बिंदू सरोवर आहे, देवाचा आनंदाश्रू इथं पडलेले आहेत, त्याच्यामुळे हे आनंदाचं सरोवर आहे, तुम्हाला आनंद देतो ना, बुडी मारा. आणि तिनं बुडी मारली आणि बाहेर आली तर शरीराचं रूपच बदललं, तिच्या तारुण्य प्राप्त झालं. आणि ती एकटी आली नाही, हजारो दासी घेऊन आली सरोवरातून. आणि बाहेर येईपर्यंत कर्दमाने एक विमानासारखं कुठंही फिरू शकणारं, सर्व ऋतूत सुखावह असलेलं घर निर्माण केलं. आणि त्या विमानासारख्या घरामध्ये हजारो दासीसह देवहूतीला घेऊन कर्दम ऋषीचा आकाशमार्गाने संचार चालू झाला. आणि त्या संचारामध्ये त्यांचा जो संसार झाला, त्या संसारात कर्दमाच्या पोटी 9 कन्या जन्माला आल्या. 9 कन्या जन्माला आल्यावर एका दिवशी कर्दमाचं वैराग्य जागं झालं आणि कर्दम म्हणायला लागले, मला संन्यास घ्यायचा. देवहूती रडायला लागली, म्हणे महाराज माझं चुकलं. काय चुकलं बाई? काही नाही म्हणे, तुमच्यासारखा मोक्ष देण्याच्या कामात समर्थ असलेला पती भेटूनही मी संसारात रमले, माझं चुकलं म्हणे महाराज, क्षमा करा, क्षमा करा. एवढ्यात त्यांना स्मरण आलं, देव आपल्या पोटी येणार आहे. देव येणार पोटी म्हटल्यानंतर तिला सांगितलं त्याने, ठीक आहे बाई, अजून एक मुलगा होईपर्यंत राहतो म्हणे संसारात. तिच्याबरोबर राहिले. आणि मग कर्दम आणि ही देवहूती यांच्या पोटी 9 कन्याच्या नंतर 10व्या मुलाच्या रूपानं भगवंताचा अवतार झाला. हे भगवान कपिलाचार्य आहे. कपिलाचार्य भगवान की जय. जगाला ज्ञान सांगणारा हा कपिलाचार्याच्या रूपातला भगवंताचा अवतार झाला. देवहूत आणि कर्दमाच्या पोटी झालेला हा भगवंताचा अवतार. परमात्मा थोडेसे मोठे झाले, कोड कौतुक देवाचं संपलं. आणि पित्याने सांगितलं म्हणे, देवा माझं म्हणणं असं आहे, काय मला संन्यास घ्यायचा आहे.
जा ना म्हणे बाबा, मीच सांगितलेल्या धर्मामधला तो संन्यास धर्म आहे, जा बाबा. ज्याला वैराग्य होतं त्यानं त्या क्षणात संन्यास घ्यावा, नियम आहे बाबा, जा तुम्ही. आणि आईचं कल्याण मी करतो, काळजी करू नका. देवाने वडिलाला पाठवून दिलं. आणि मग एका दिवशी ही देवहूती आपल्या मुलाला, हा भगवंताचा अवतार आहे, हा ज्ञान सांगण्याकरता आलेला आहे, हे तिला माहिती असल्यामुळं आपल्या मुलाला उच्च आसनावर तिनं बसवलं. समोर हात जोडून बसले. मुलगा ही भावना न ठेवता हा माझा गुरु आहे ही भावना त्याच्या संबंधानं धारण केली आणि ते बोलायला लागले, देवा काहीतरी करा, काहीतरी करा. आजपर्यंत विषय भोगून भोगून मी आता कंटाळून गेले. भोगात शांती नाही हे माझ्या लक्षात आलंय. कल्याणाकरता काय करावं सांगा. भगवंतांनी मग तिला उपदेश करायला जी सुरुवात केली त्याच्यात सगळं सांख्याचं तत्वज्ञान परमात्म्याने तिला सांगितलं. ते सांख्याचं तत्वज्ञान सांगत सांगत भक्ती सांगितली. आणि भगवंताची भक्ती सांगत असताना त्या भक्तीचं महात्म्य सांगून मनुष्यानं परमकल्याणाकरता सदा सर्व काळ परमात्म्याच्या चरणाचं चिंतन करणं हेच करावं. संचिंतयेत भगवतः चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरोरुहलांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन नखचक्रवाल ज्योत्सनाभिराहत महदहृदयांधकारम. संचिंतय, चिंतन करावं. कशाचं? देवाच्या चरणाचं. देवाच्या चरणाच्या ठिकाणी असणारी चिन्ह, त्या चिन्हासहित देवाच्या चरणाचं चिंतन करा. काय होतं त्याच्यानं? देवाच्या चरणासंबंधानं वर्णन करताना कपिलाचार्याने असं सांगितलं, परमात्म्याच्या उत्तुंग म्हणजे फुगीर असलेल्या, लाल लाल असलेल्या, निळसर असलेल्या चरणावर असलेल्या नखाच्या बाबतीत वर्णन करताना सांगितलं की ते नख म्हणजे चंद्रासारखे आहेत. आणि त्या चंद्रातून निघालेलं जे चांदणं आहे ते भक्ताच्या हृदयात जेव्हा जातं तेव्हा भक्ताच्या हृदयातल्या अज्ञान अंधकाराचा नाश करतं. अशा त्या चरणाचं चिंतन करा. सतत परमात्मा चिंतनात राहावं. विषयाचा संग माणसाने सोडून द्यावा. विषयाचा संग नाही, विषयांधाचा संग त्याच्यापेक्षा बाधक आहे, तो सोडून गेला पाहिजे. वगैरे वगैरे तत्वज्ञान देवहूतीला भगवान समजावून सांगत होते. आणि आईनं ते तत्वज्ञान ऐकलं आणि देवाने एका दिवशी आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा देवाच्या लक्षात आलं की हिला ज्ञान झालेलं आहे. आणि हिला ज्ञान झालं हे लक्षात आल्याबरोबर देवाने सांगितलं, आई आता माझं काम झालं म्हणे, मला निघालं पाहिजे. पती संन्यासाला निघून गेला. आपल्याला ज्ञान सांगणारा भगवंताचा अवतार असलेला हा मुलगा आपल्याला ज्ञान सांगणं झाल्याच्या नंतर हाही निघून चालला म्हणल्याच्या नंतर त्या माऊलीचा चेहरा उतरला, रडवेला झाला, तोंड बारीक झालं. किंचित चकार वदनम पुत्र विश्लेषणातुरा. पुत्राच्या विश्लेषणानं आतुर झालेली, व्याकुळ झालेली ती देवहूती. चेहरा उतरला. पण भगवंताने घराचा त्याग केला. गंगासागर संगमामध्ये परमात्मा जाऊन राहिले. आणि भगवान तिथं जाऊन राहिल्याच्या नंतर देवहूती आपल्या घरात एकटी आहे. वैभवाचं घर आहे, दासदासी विपुल आहेत, पण कोणत्याही प्रकारचा संग, कोणत्याही प्रकारच्या विषयाची आसक्ती या देवहूतीच्या अंतःकरणाला राहिलेली नसल्यामुळं अखंड परमात्म्याचं चिंतन तिचं चालू आहे. कोणी स्नान घातलं तर स्नान व्हायचं, नाहीतर नाही. कोणी जेव घातलं तर देवहूती जेवायची, नाहीतर नाही. अशी देह तादात्म्यरहित अवस्थेमध्ये अखंड परमात्म्याचं चिंतन करून तिच्या चित्ताला भक्तीचा द्रव फुटला. त्याचा परिणाम असा झाला की देवहूतीच्या शरीरालाही द्रव आला आणि तिच्या शरीराची नदी होऊन व्हायला लागली. अशी देवहूती मुक्त झाली. आणि देवहूतीला ज्ञान देणारा भगवान कपिलाचार्याच्या रूपातला देवाचा अवतार गंगासागर संगमात जाऊन राहिला. या ठिकाणी 3रा स्कंद पूर्ण होतो. 4थ्या स्कंदाच्या कथेला लागायचंय. भजन करा. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुक्ताबाई ज्ञान. टाळी वाजवा सर्वजण. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञान सखया.
मनोस्तु शतरूपायां तिस्रः कन्याश्च जज्ञिरे आकुतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः. आपण भागवताच्या 4थ्या स्कंदाला सुरुवात करतो. 4थ्या स्कंदामध्ये विसर्ग म्हणजे विशेष रीतीनं देवानं केलेली उत्पत्ती त्या संबंधातला विचार आला. विसर्ग कशा करता सांगितलं? विशेष उत्पत्ती कशा करता लागते? कोणत्याही जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थाचा अनुभव प्राप्त करून देण्याकरता विशेष सर्ग लागतो. म्हणून धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाची कथा सांगण्याकरता 4था स्कंद येतो. पहिल्यांदा 7 अध्यायात धर्माची कथा, पुढच्या 5 अध्यायामध्ये अर्थाची कथा, त्याच्या पुढच्या 11 अध्यायात कामाची कथा आहे आणि शेवटच्या 8 अध्यायात मोक्षाची कथा आहे. संपलं, हा स्कंद संपला. वर्गवारी एवढीच आहे. धर्माची कथा सांगण्याच्या निमित्तानं भगवान शंकराच्या संबंधानं चरित्र सुरू झालं. दक्ष नावाचे प्रजापती, त्या दक्ष नावाच्या प्रजापतीला 16 कन्या झाल्या. त्या 16 कन्यामधली एक सती नावाची कन्या त्यांनी भगवान शंकराला दिली. दक्ष भगवंताचे सासरे. पुढं काय झालं? एका निमित्तानं एक प्रजापतींची सभा भरलेली असताना, तर दक्ष प्रजापतींचा अध्यक्ष आहे, तो सभेमध्ये येत असताना ब्रह्मदेव आहेत, भगवान शंकर आहेत, बाकीचे सगळे प्रजापती बसलेले आहेत आणि प्रजापतीचा अध्यक्ष असलेला दक्ष सभेत आला. तेव्हा दक्ष सभेत यायला लागलेला पाहिल्याबरोबर सगळ्या प्रजापतींनी उठून स्वागत केलं. दक्ष आला, आपल्या आसनावर जाऊन बसला. बसल्या बसल्या त्यानं पाहिलं, सगळे उठलेत, ब्रह्मदेव आणि शंकर उठले नाहीत. दक्षाने विचार केला, ब्रह्मदेव उठले नाहीत चालतं म्हणे, कारण ते माझे बाप आहेत, पण शंकराने का उठू नये? हा माझा जावई असला तरी, परंतु सभेत कशाचा जावयाचा संबंध? इथं माझा सन्मान आहे की नाही? काही जावई असेल घरी, मी त्याचा सन्मान करेन, इथं सभेत त्यांनी माझा सन्मान करायला नको का? असं वाटून दक्षाला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये दक्ष शंकराला नाही नाही ते बोलला. शंकराला शाप दिला. नंदी तिथं उठून रागावला, नंदीनं दक्षाला शाप दिले. हे असं सगळं वातावरण तिथलं सभेतलं बिघडून गेलं. भगवान शंकर मात्र शांत मनानं तिथून उठले, आपला परिवार घेऊन कैलासात आले. सतीला काही कल्पना दिली नाही. तुझा बाप मला असं बोलला म्हणाले नाहीत. सतीचं प्रेम आहे ना, आपण तिच्याविषयी चांगलं वागावं असं म्हणून भगवंताचं वर्तन चांगलंच चाललं होतं. पुढं असं झालं, त्या दक्षाने एक मोठा यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञाकरता सगळ्या देवदेवतांना निमंत्रण दिलं, फक्त शंकराला निमंत्रण नाही. कैलासावरून ही सगळी विमानं दक्षाच्या घराकडे जेव्हा निघाली, तेव्हा सतीनं पाहिलं, एवढी देवांची विमानं कुठं चालली आहेत. एक विमान थांबवून विचारलं, कुठं निघाला? तिने विचारलं, सती तुला माहिती नाही? तुझ्याच बापाच्या घरी यज्ञ आहे म्हणे. दक्षाकडेच यज्ञ आहे, आम्ही दक्षाकडच्या यज्ञ, दक्षाकडे यज्ञ, आपल्या बापाकडे यज्ञ. सतीला कळालं, आपल्याला निमंत्रण नाही. काय देवा? काय नाही, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे म्हणे, माझ्या बापाच्या घरी नाही. तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे असं कळालं. आमचे गुरुजी म्हणायचे की नवऱ्याच्या पोटात शिरून कसं बोलावं, बायकाला चांगलं कळतं म्हणे. माझ्या बापाच्या घरी यज्ञ म्हणलं तर जाऊ देत नाही, तुमच्या सासऱ्याच्या घरी म्हणलं की जाऊ देईल नवरा, म्हणून विचारलं, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ म्हणे. शंकर शांत होते. असेल म्हणे, असेल. नाही देवा आहे यज्ञ असं कळालं. असेल म्हणे. देवा मग आपल्याला जायचं आहे ना? आपल्याला निमंत्रण नाही म्हणे. मग निमंत्रण नसताना सुद्धा काही ठिकाणी जावं ना देवा, धर्माचं काम आहे, काय हरकत आहे निमंत्रणा वाचून जायला? देवाने सांगितलं, निमंत्रणा वाचून काही ठिकाणी जाता येतं, पण त्यांचं आपलं प्रेम असलं तर. प्रेम असलं तर अशी भाषा नवरा बोलतो म्हणजे काहीतरी नवऱ्याचं आणि बापाचं बिघडलं, हे सतीच्या लक्षात आलं. सतीने विचारलं, काय झालं देवा? मग भगवंताने तो मागचा प्रसंग सांगितला. तेव्हापासून दक्षाला माझं प्रेम नाही आणि माझ्यावर त्यांचं प्रेम नाही, त्यापोटी तू माझी बायको आहेस म्हणून त्यांची मुलगी जरी असलीस तरी आता तुझ्यावर दक्षाचं प्रेम राहिलेलं नाही. आपल्याला निमंत्रण नाही, आपल्याला जाता येत नाही. पण सतीच्या मनाची घालमेल व्हायला लागली. एकदा वाटायचं जावं, एकदा वाटायचं थांबावं. पतीचा विचार मनात आला की वाटायचं थांबावं आणि नंतर वाटायचं काय करावं. यज्ञप्रसंग आहे, सगळ्या बहिणी येतील, सगळ्या मावश्या येतील, सगळ्या काक्या येतील, सगळ्याची भेट होईल. म्हणजे यज्ञाकरता जायचं नाहीच आहे, या भेटतील सगळ्या म्हणून जायचं. शेवटी
भगवान शंकराने लक्षात घेतलं काही झालं तरी सतीचं मरण आहे, इथं राहिली चिंता करून मरल, तिथं गेली अपमान होऊन मरल हे पक्क, सोडून द्या तिचं आपण तिच्या संबंधातलं प्रेम सोडून द्या. शंकर शांत होते आणि सतीने येऊन सांगितलं देवा मला जायचं जा म्हण. तिला नंदी सिद्ध करून दिला, शिवगण सोबत दिले, ती गेली आणि गेल्याबरोबर तिथं व्हायचा तो अपमान झाला. अपमानाच्या योगानं सतीनं स्वतःचा देह संपून टाकला. शिवगण पुढं सरकले, त्याने तर यज्ञाचा विध्वंस मांडला, दक्षाची मान कापली, त्याचं मुंडकं यज्ञकुंडात शिवगणाने जाळून टाकलं. आणि त्याच्यानंतर मग सगळे देव भगवान शंकराच्याकडे आले. शंकराला त्याने शांत केलं. शांत केल्याच्या नंतर देवाला सांगितलं देवा काही झाली तरी यज्ञ हा देवाचा अवतार आहे, देवाचं क्रियात्मक रूप आहे, धर्म आहे, त्याचं रक्षण झालं पाहिजे. मग शंकर शांत झाले. दक्षाला बोकडाचं मुख दिलं आणि मग दक्षाच्याकडून तो भगवंतानी यज्ञ पुरा करून घेतला. याच्यातून धर्म नावाचा पुरुषार्थ सांगितला आहे. म्हणजे कसं, ब्रह्मा विष्णू महेश हे आपले मुख्य देव आहेत. याच्यापैकी एकाही देवाचा अपमान करून जे धर्म कार्य होतं त्याला धर्म म्हणता येत नाही, तर देवाच्या सन्मानानंतरच तो धर्म ठरतो, हे याच्यातून आपल्याला शिकवले. त्याच्यापुढे अर्थ पुरुषार्थाची कथा सांगण्याकरता म्हणून ध्रुवाची कथा आली. प्रियव्रत आणि उत्तानपाद स्वयंभू मनुष्य 2 मुलं. त्याच्यातला उत्तानपाद जो होता त्याला 2 बायका, सुरुची सुनीती. सुरुचीच्या पोटी जन्माला आला तो उत्तम आणि सुनीतीच्या पोटी जन्माला आलेला तो ध्रुव. सुनीतींना आवडते म्हणून तिला गावाच्या बाहेर ठेवलेलं. एका दिवशी हा ध्रुव तिच्या पोटी जन्माला आलेला खेळायला गेला आणि मुलात चर्चा सुरू झाली, तुझ्या बापाचं नाव काय, तुझ्या बापाचं नाव काय. सगळी मुलं आपल्या बापाचं नाव सांगायला लागली. ध्रुवाला विचारलं तुझे वडील रे ध्रुवा कोण आहेत. ध्रुव म्हटलं मला वडील नाहीत. 5 वर्षाचं बरोबर घरात बाप दिसलाच नाही, त्याला कसं कळायचं बाप असतो हे. तो म्हणलं मला बाप नाही. आणि बाप नाही म्हणजे गावाला गेला असेल. नाही म्हणे नाहीच आहे. अरे मेला असेल. नाही म्हणे मेलाही नाही, नाहीच आहे. आणि सगळी मुलं हसायला लागली. तेव्हा ध्रुव घरी आला, आईला विचारलं आई मला वडील आहेत. आहेत म्हणे बाळा. कोण आहेत. सगळे जगाचे राजे आहेत बाळा. कुठं राहतात. राजवाड्यात राहतात बाळा. आपल्याला इकडं का. मी त्यांची नावडती राणी आहे बाळा. मला बापाला भेटायची इच्छा आहे, भेटायला जाऊ का. जा ना म्हणे बाळा. ध्रुव बापाला जेव्हा भेटायला गेला तेव्हा उत्तानपाद राजे आपलंच पोरग, नावडत्या राणीचं जरी असलं तरी आपलंच पोरग म्हणून उचलून घ्यायला जेव्हा गेले तेव्हा ध्रुवाची सावत्राई तिथं आली आणि त्यानं सांगितलं ए बाळा तुला त्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तुला जर ती मांडी पाहिजे असेल तर तो अरण्यात जा, तपस्या कर, देवाला प्रसन्न करून घे, माझ्या पोटी जन्म माग, मग तुला ती मांडी प्राप्त होईल म्हणे. हे बोलणं ऐकलं. ध्रुवाला वाईट वाटलं. रडत रडत मुलगा घरी आला. आईच्या गळ्यापडून रडला. आईही रडली. पण ध्रुवाची माता खरंच सज्जन बाई होती म्हणून त्यानं पोराला समजावून सांगितलं म्हणे बाळा तुझी सावत्राई तुला जे बोलली सगळं वाईट बोलली नाही. तुला काय करायला सांगितले तिनं. तपश्चर्या करायला सांगितली. चांगली गोष्ट बाळा. देवाचं दर्शन मिळव म्हणाली. चांगली गोष्ट बाळा. देवाजवळ वरदान माग म्हणाली. चांगली गोष्ट आहे बाळा. पण त्या वरदानात तिच्या पोटी जन्म घ्यायचा वगैरे वगैरे हे पुढचं सोडून दे. पण तिनं तपश्चर्या करायला सांगितली, देवाचं दर्शन मिळवायला सांगितलं. चांगलं आहे ना बाळा. अरण्यात जा बाळा, तपस्या कर. आईनंच सांगितलं म्हणून ध्रुव तपस्या करण्याकरता रानात गेले. अरण्यात जाताना रस्त्याला जाताना ध्रुवाला नारदाने दर्शन दिलं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. ध्रुव अरण्यात आले, मधुवनात आले. एक गुहा गाठली. त्या गुहेत राहायला लागले. रोज यमुनेचं स्नान, वाळूची देवाची मूर्ती करून पूजा, देवाला कसं तरी पत्रपुष्प समर्पण करायचं आणि गुहेमध्ये येऊन थांबून एका अंगठ्यावर उभं राहून अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा. पहिल्या महिन्यात ध्रुवाने 3-3 दिवसांनी 1 कवठाचं किंवा बोराचं फळ खाल्लं. दुसऱ्या महिन्यात 6 दिवसांनी गळून पडलेली थोडी पानं खाल्ली. तिसऱ्या महिन्यामध्ये घोडभर पाणी पिऊन 9 दिवसांनी एकदा घोडभर पाणी पिऊन ध्रुवानं तपश्चर्या केली. चौथ्या महिन्यात 12 दिवसांनी एकदा श्वास घेऊन ध्रुवाने कठोर तपश्चर्या केली. पण देव भेटत नाही हे लक्षात आल्यावर 5व्या महिन्यात ध्रुवाने ठरवलं आता श्वास घेतो, कोंडतो आणि देवाचं दर्शन होईपर्यंत श्वास सोडितच नाही. असं म्हणल्यावर देवाचं ध्यान करून ध्रुवाने जो श्वास कोंडला त्याच्यावर ब्रह्मांडाचा श्वास कोंडायला लागला. म्हणून सगळे देव भगवंताकडे धावत गेले आणि म्हणले देवा तुमचा कोणीतरी व्यापकतेला प्राप्त झालेला महात्मा भक्त श्वास कोंडून बसलेला दिसतो, त्याला दर्शन द्यायला जा. म्हणल्यावर भगवान ध्रुवाला दर्शन देण्याकरता आले आणि देवाने ध्रुवाला दर्शन दिलं. ध्रुवाला सांगितलं म्हणे बाळा आता इथून घरी जायचं.
तो 36,000 वर्षपर्यंत राज्यभोगाचं प्रारब्ध आहे. ते संपलं की तुला वैकुंठाला नेण्याकरता, अढळ पदाला नेण्याकरता विमान पाठवतो, त्याच्यात बसून ये असं म्हणल्यानंतर ध्रुव घरी आले. बाप्पाने स्वागत केलं, सावतरायानं स्वागत केलं. 36,000 वर्षपर्यंत ध्रुवाने राज्यशासन केलं आणि अढळ पदाला नेण्याकरता त्यांना जेव्हा विमान आलं तेव्हा त्या विमानात आरूढ होण्याकरता ध्रुव जाताना मृत्यूला येऊन सांगितलं माझा स्वीकार करा. मृत्यूला सांगितलं ये स्वीकार करतो. त्याच्या मस्तकावर पाय दिला. त्याचा अशा पद्धतीनं स्वीकार करून ध्रुव अढळ पदाला जाण्याच्या विमानात बसले. विमान अढळ पदाच्या दिशेनं निघालं आणि रस्त्यानं जाताना ध्रुवाचा चेहरा पडलेला पाहून विष्णुदूताने विचारलं काय झालं. काही नाही म्हणे, घाईमध्ये आईला सोबत घ्यायला विसरलो. आईला घेऊन जायला पाहिजे होतं अढळ पदाला, विसरलो म्हणे. विसरलो म्हणल्याबरोबर विष्णुदूताने सांगितलं पुढं बघा म्हणे, ते जे विमान चालले पुढचं त्यात तुमची माता तुमच्या पुढं निघालेली आहे म्हणे. पुढं जाईल, तुमची माता आहे ध्रुवा. तुमच्या तपस्येचा परिणाम म्हणून तिला अगोदर अढळ पदाची प्राप्ती होते. ते तिथं जाईल आणि तुमच्या औक्षवणाची तयारी करेल म्हणून तिला पुढं न्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. ध्रुवाची माता आणि ध्रुव हे दोघं अढळ पदाला प्राप्त झाले. अशी अढळ पदाची प्राप्ती म्हणजे अर्थ पुरुषार्थाची कथा सांगण्याच्या निमित्तानं ध्रुवाची कथा इथं सांगितली. त्यामुळं 11 अध्यायातून ध्रुवाचा वंश म्हणजे कामपुरुषार्थ सांगितला. ध्रुवाच्या पोटी वत्सर, वत्सराचा मुलगा पुष्पार्ण, पुष्पार्णाचा व्युष्ट, व्युष्टाचा सर्वतेजा, सर्वतेजाचा चक्षु, चक्षुचा उल्मुक, उल्मुकाच्या पोटी जन्माला आलेला अंगराजा आणि अंगराजाच्या पोटी वेन राजा जो दुष्ट मुलगा जन्माला आला त्याला सगळ्या ऋषींनी नुसत्या हुंकाराने मारला आणि त्याच्या शरीराच्या मंथनातून मग राजा पृथूचा अवतार झाला. पृथूनं उत्तम राज्य शासन केलं, सगळ्या पृथ्वीचं शासन केलं. वेनाच्या दुष्ट शासन काळात या पृथ्वीनं सगळ्या वनस्पतीची बीज आपल्या शरीरात जिरवून टाकली होती. म्हणून पृथ्वीला गाय करून तिची धार काढून राजा पृथून ही सगळीच्या सगळी वनस्पतीची बीज वगैरे पुन्हा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. असा हा पृथ्वीराजा, त्याचं चरित्र आलंय. आणि पृथ्वीराजाचं चरित्र सांगून झालं. पृथ्वीराजाला सनकादिकांनी उपदेश केला, त्याच्यात कल्याणाचं साधन सांगितलं. राजा पृथूने घोर तपस्या केली. त्यांची अर्ची नावाची राणी तिनंही घोर तपस्या केली आणि तपस्या करता करता अरण्यवासातच त्याने देहाचा उपसंहार केला. असं त्यांचं चरित्र सांगून कामपुरुषार्थाची कथा संपल्याच्या नंतर मोक्ष पुरुषार्थाची कथा सांगण्याच्या निमित्तानं एक प्राचीन बर्ही नावाचा ध्रुवाच्या वंशातला राजा, त्याची कथा सांगितली. हा प्राचीन बर्ही राजा त्यानं सगळ्या जगात यज्ञ केले, सगळ्या पृथ्वीवर यज्ञ केले. एवढा मोठा राजा आणि त्याच्या पोटी जन्माला आलेली 10 मुलं होती आणि 10 मुलाचं नाव एक होतं प्रचेतस. अंतःकरण एक असल्यामुळं 10 जणांचं नाव एक ठेवलं. या प्रचेतसांना सृष्टीविस्ताराकरता तुम्ही तपस्या करा म्हणून सांगितलं. हे तपस्येला गेले. तपस्येला जाताना त्यांना भगवान शंकराने दर्शन दिलं, रुद्रगीताचा उपदेश केला, समुद्रात बुडून राहून जप करा म्हणून सांगितलं. ते तिकडं निघून गेले. इकडं राजाच्याकडे नारद आले आणि नारदाने राजाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याच्या निमित्तानं पुरंजनोपाख्यान सांगितलं आणि त्याच्यातून तत्त्वज्ञानाचा उपदेश केल्यावर राजा मुक्त झाला आणि रुद्रगीताचा जप करून ते प्रचेतागण मुक्त झाले. आणि प्रचेतागण मुक्त झाल्याच्या नंतर त्या प्रचेतसांच्या पासून भगवान शंकराचे सासरे जे दक्ष प्रजापती होते त्यांनी शिवनिंदेचं ते शरीर सोडलं आणि या प्रचेतागणाच्या पोटी अवतार धारण केला. ते प्राचेतस दक्ष जन्माला आले. अशी कथा सांगून मोक्ष पुरुषार्थाची कथा संपवून 4था स्कंद संपतोय. 5व्या स्कंदाची कथा थोडीशी पाहायची आहे. एकदा प्रेमाने भजन करा. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण.
नारायण जय जय नारायण 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 जय नारायण पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. राजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मा रामः कथं मुने गृहेरमतयन्मूलः कर्मबंधः पराभवः. पंचमस्कंदाला आपण प्रारंभ करतो. पंचमस्कंदात काय सांगितलं? तिसऱ्या स्कंदात उत्पत्ती, चौथ्या स्कंदात विशेष उत्पत्ती. आणि उत्पत्ती झाल्याच्या नंतर स्थितीचा विचार असतो ना, जे निर्माण केलं ते सांभाळावं लागतं देवाला. ते देव कसं सांभाळतो या संबंधातला विचार या 5व्या स्कंधामध्ये आहे. मृत्यू लोकात राजे लोकांकडून सांभाळतो, अंतरिक्षामध्ये नक्षत्रांच्याकडून ग्रहांच्याकडून सांभाळ करतो जगाचा, आणि पाताळामध्ये सर्पाधिकांच्याकडून राक्षसाधिकांच्याकडून भगवंतांनी जगाच्या रक्षणाचा जो विचार केलेला आहे तो पंचमस्कंधात आहे. बाकी काही नाही. स्वयंभव मनुच्या पोटी जन्माला आलेला मोठा मुलगा प्रियव्रत, त्याच्या वंशाची कथा इथं सुरू होते. प्रियव्रत राजा, संसाराची इच्छा नाही, आत्माराम महात्मा, विरक्त महात्मा. आणि हा विरक्त आहे, आत्माराम आहे, याला ज्ञान सांगावं या भावनेनं नारद त्याच्याकडे आले. आणि नारद त्याला उपदेश करत असताना तिथं ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने पाहिलं बरोबर, नारदानी प्रियव्रत राजांनी दोघांनी स्वागत केलं, बसवलं ब्रह्मदेवाला, नमस्कार घातला आणि विचारलं, म्हणे आपण देवा? हो म्हणे तुमच्याकडं चालू. नारदाला विचारलं, नारदा काय चाललंय? काही नाही, याला ज्ञान सांगतो म्हणे. कशा करता? हा विरक्त आहे ना, वैराग्य असलं की ज्ञान सांगावं असा नियम आहे ना, म्हणून ज्ञान. नाही नाही नाही, त्याला ज्ञान सांगू नको. मग या लग्न करायला आपण. अरे तो प्रियव्रत म्हणतो, महाराज ज्याला लग्नाची इच्छा आहे त्याला वैराग्य धारण करायला सांगणारे तुम्ही, आणि इथं मला वैराग्य आयता असताना, नारद माझ्याकडे ज्ञान सांगायला आलेले असताना त्यांना थांबवताना माझा संसार? नाही नाही म्हणे, तुला संसार करायला लावायचा आहे. आता काय करा? ब्रह्मदेवाने सांगितलं याचं लग्न करायचं आहे, आणि तुझं काही बिघडत नाही म्हणे, लग्न केलं तरी तुझं काही बिघडत नाही. अरे मनाला वैराग्य असलं की बाहेरून लग्न केलं तरी बिघडत नाही, आणि मनाला वैराग्य नसेल तर बाहेरून लग्न नाही केलं तरी मनुष्याचं सगळं बिघडतं ना. वैराग्य मनात पाहिजे, बाहेरून त्याग दाखवून काय करायचंय बाबा? ज्याच्या अंतःकरणाला विरक्तता आहे ना, त्या महात्म्याचं काही जरी झालं, कितीही नुकसान झालं, त्याला काही होतं का? काही त्रास होतो का त्याला? काही होत नाही. आमच्या पणजोबाचं सांगतो. आमचे पणजोबा होते नारायण महाराज, जहागीर होती मोठी, घरची संपन्नता होती. अनेका दिवशी त्यांच्याकडे चोरी झाली. त्याच्यामध्ये घरचं सगळं गेलं. 500 तोळे सोनं होतं म्हणतात, ते सगळं गेलं, चोरानं नेलं. आणि यांचा नित्यनेम मोठा होता. सकाळी उठल्याबरोबर स्नान संध्या झाली की 1200 गायत्री जप, 9000 गुरुमंत्राचा जप, मग महिन्याचं ज्ञानेश्वरीचं, गाथेचं, एकनाथी भागवताचं आणि श्रीमद भागवताचं पारायण. एवढं सगळं होईपर्यंत कोणाला बोलतच नव्हते. तेवढा सगळा नियम होईपर्यंत घरातली सगळी मंडळी त्यांच्या समोर जाऊन बसली. घरात असं झालेलं, चोरी झालेली सगळ्याला कळालेलं, बायका मुलांना, आणि ते सगळे समोर जाऊन बसले. यांना काय, त्यांचं नियम होईपर्यंत काही माहिती नाही ते. आणि नियम झाला, नमस्कार केला ग्रंथाला, ग्रंथ बांधून ठेवले आणि विचारलं, सगळे येऊन बसलात, काहीतरी वाईट झाले का घरात आपल्या? हे कधी? सगळं झाल्यावर, नियम झाल्यावर काही वाईट झाले? महाराजांचे धाकटे बंधू होते महिपती महाराज, त्यांनी सांगितलं, हो म्हणे दादा, आपल्या घरात चोरी झाली. काय गेलं? आपलं सगळं सोनं गेलं. चांगलं झालं म्हणे, चांगलं झालं. महाराजांनी काय केलं, त्या आमच्या मठाच्या समोर एक हलवयाचं दुकान होतं पेढ्याचं. त्या पेढेवाल्याला सांगितलं, सगळे पेढे घेऊन ये म्हणे तुझ्या दुकानातले. ते पेढे आणायला लावले, आणि जो कोणी भेटायला येईल त्याला 2-2 पेढे महाराज प्रसाद द्यायला लागले. एका भक्तानं जवळ बसून त्यांना विचारलं, म्हणे महाराज रोज आम्ही दर्शनाला येतो, 1 पेढा देताना आज 2 कसं काय हो? महाराजांनी सांगितलं, मला दुप्पट आनंद झाला म्हणून. म्हणे दुप्पट कशाचा आनंद? एक आनंद असा आहे, माझं मोहाचं निमित्त देवाने घालवलं, त्याचा 1 पेढा. सगळं गेलं म्हणजे मोहाचं निमित्त गेलं ना माझ्या घरातून आता, म्हणून हा 1 पेढा. आणि नेणाऱ्या माणसाला एकदम एवढं मिळालं, त्याचा आनंद म्हणून हा 2रा पेढा. म्हणे म्हणजे नेणाऱ्याला एवढं मिळालं ह्याचाही ह्यांनाच आनंद, आणि माझं मोहाचं निमित्त गेलं याचाही यांनाच आनंद. अशा मनुष्याने संसार केला, काय बिघडायचे सांगा ना? अनासक्त असलेल्या मनुष्याने संसार केला, काय बिघडायचं? प्रियव्रताला सांगितलं ब्रह्मदेवाने, काही बिघडत नाही. आणि तुझ्यासारख्या विरक्ताचा,
अनासक्ताचा वंश जगात असला पाहिजे म्हणून सांगतो तुझं लग्न करायचं. त्याचं लग्न केलं. त्याच्या पोटी 10 मुलं जन्माला आली. बर्हिष्मती नावाची भार्या प्राप्त झाली. त्याच्या पोटी 10 पोरं जन्माला आली. पुन्हा दुसरी बायको, तिला 3 मुलं झाली. असा हा प्रियव्रत राजा सूर्यनारायणाच्या पाठीमागं त्यानं रथ लावला आणि अर्ध्या जगाला सूर्यप्रकाश देतो तर उरलेल्या अर्ध्या जगाला प्रकाश द्यायचं काम मी करतो म्हणणारा हा राजा. त्याच्या रथाची चाकं जी जमिनीवर रुतली, त्याच्यात जमा झालेल्या पाण्यात समुद्र निर्माण झाले. सप्तद्वीप आणि सप्तसागर अशी योजना करून आपल्या मुलांना त्यानं पृथ्वी वाटून दिली. त्याचा अग्निधर नावाचा मुलगा, त्याच्या पोटी नाभी नावाचा राजा जन्माला आला. आणि नाभी राजाच्या पोटी भगवंताचा अवतार व्हावा म्हणून ऋषीमुनींनी यज्ञ करून त्याच्या पोटी ऋषभदेव जन्माला आले. ऋषभदेवांचं असं सुंदर राज्य होतं की या ऋषभदेवांच्या राज्यामध्ये इंद्राने विचार केला, स्वर्गातल्या माझ्या राज्यापेक्षा याच्याकडं सुबत्ता आहे. मी याच्या राज्यात पाऊसच पडत नाही, बघू म्हणे कसा चांगला राज्य करतो ते. पाऊसच पडला नाही हे त्यांनी जाणलं. योग सामर्थ्याने पाऊस पडून घेतला आणि मग इंद्र शरण आला. असे हे ऋषभदेव राजे. इंद्राने शरण येऊन आपली मुलगी देऊन टाकली जयंती. जयंतीबरोबर ऋषभदेवाचा जो संसार झाला त्याच्यात त्यांना 100 मुलं झाली. त्याच्या ज्येष्ठ पुत्र भरत, नवयोगेश्वर त्यांचीच मुलं, कर्मनिष्ठाशी 81 महात्मे त्यांचीच मुलं. आणि हे सगळे 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 जन्माला आल्याच्या नंतर ऋषभदेवांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला राज्यावर बसवलं. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. अरण्यवासामध्ये त्याने देहाचा उपसंहार केला. भरताने सुद्धा दीर्घ कालपर्यंत राज्य केलं. हेच भरत राजे तपस्या करत असताना एका हरिण बालकाचं त्यांना प्रेम निर्माण झाल्यामुळं त्या हरिणाचं चिंतन अंतकाळात घडल्याच्या युगानं, अंतकाळात हरिणाचं चिंतन घडलं. शांतरा, अंतकाळामध्ये हरिणाचं चिंतन घडल्याच्या युगानं या भरताला हरिणाच्या देहाला जावं लागलं. आणि त्या हरिणाच्या देहामध्ये त्याने संग करायचा नाही असं ठरवलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांना ब्राह्मण जन्म प्राप्त झाला. त्या ब्राह्मण जन्मामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा संग करायचा नाही म्हणून त्याने वेड्यासारखी भूमिका दाखवली. म्हणून त्यांना जडभरत म्हणतात. त्या जडभरताचं चरित्र आलंय. जडभरताने रघुगण राजाला ज्ञानाचा उपदेश केला. ते ज्ञान त्याच्या ठिकाणी टिकावं याच्याकरता वैराग्याचं त्याला मार्गदर्शन करण्याकरता संसाराच्या ठिकाणी भयानक अरण्याचं रूपक करून सांगितलं. भुवनकोशाचं वर्णन केलं. त्याच्यापुढं गंगेचं वर्णन केलं. वेगवेगळ्या वर्षांचं वर्णन केलं. त्याच्यात भारतवर्षाचं महत्त्व सांगितलं. आणि या भारतवर्षामध्ये जन्माला येणाऱ्या लोकांचं भाग्य सांगितलं. मग आकाशामध्ये अंतरिक्षात असणारे सूर्यादी ग्रह त्यांच्याकडून जगाच्या रक्षणाची योजना कशी होते त्याचा विचार सांगितला. सगळं नक्षत्रमंडळ सांगितलं. त्याच्यानंतर अधोलोकामध्ये शेषाचा विचार सांगितला. संकर्षण भगवंताचं स्वरूप सांगितलं. आणि एका अध्यायामध्ये नरकांचं वर्णन केलं. नरक कशा करता? ईश्वर कसं आहे बघा, जगाचं रक्षण करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला समजा एखाद्या देशाचं, एखाद्या गावाचं रक्षण करायचं आहे. ते गावाचं रक्षण करायचं म्हटल्यानंतर जे अपराधी लोक असतील त्यांच्याकरता तुरुंग पाहिजे की नाही, तसं जगाचं रक्षण करायचं म्हणलं की अपराधी लोकांच्याकरता नरकाची योजना म्हणजे तुरुंगाची योजना आहे. असा एक नरक लोक भगवंताने निर्माण केला. इथं 5म स्कंद पूर्ण होतो. या नरकातून मुक्त होण्याकरता मनुष्याला काय करता येतं तर नामस्मरण उपयोगाचं होतं हे सांगणारं अजामिळाचं चरित्र 6 स्कंदाच्या सुरुवातीला आहे. 6 स्कंदाची कथा थोडक्यात सांगतो. एकदा प्रेमाने भजन करा. नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव नमः शिवाय हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय
कृष्ण भगवान की जय. राजोवाच निवृत्तिमार्गः कथित आदौ भगवता यथा कर्मयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृती. भागवताचा 6वा स्कंद आपण पाहणार आहोत. 6व्या स्कंदात काय आहे? पोषण. पोषण म्हणजे काय? स्थितीच एक प्रकारची बरं का. जग सांभाळणं ही सुद्धा जगाची स्थिती, आणि पोषण म्हणजे देवाने भक्ताच्या रक्षणाकरता केलेली या योजनेला पोषण म्हणतात. सामान्य जग सांभाळणं हा भाग वेगळा आहे आणि भक्ताचं रक्षण करणं हा भाग वेगळा आहे. भक्त रक्षणाकरता परमात्मा भक्ताचा अपराध पाहत नाही असं वर्णन आहे. म्हणून पोषण शब्दाचा अर्थ सांगताना श्रीधराचार्य आपल्याला सांगतात, अतिलंघित मर्याद भक्त रक्षण लक्षणम पोषणम. ज्याच्याकडून मर्यादेचं अतिक्रमण झालेलं आहे, वेदशास्त्राची मर्यादा ज्यानं ओलांडली, व्यवहाराची मर्यादा ज्यानं ओलांडली, शास्त्राची मर्यादा ज्यानं ओलांडली, असा मर्यादा अतिक्रम करणारा असा जो कोणी असतो, तो जर देवाच्या भक्तीत आला तर परमात्मा त्याच्या भक्तीच्या योगाने त्याचं रक्षण करतो. याला पोषण म्हणतात. कोणाजवळ माईक येते? याला पोषण म्हणतात. आणि ते पोषण म्हणजे भक्ताचं रक्षण आहे. असं द्या. ज्याच्याकडून मर्यादेचं उल्लंघन होतं अशा भक्ताचंही परमात्मा रक्षण करतो. त्यानं फक्त भक्तीत आलं पाहिजे, एवढंच आहे. त्याच्याकरता उदाहरण सांगणं सुरू झालं अजामिळ नावाच्या भक्ताचं. हा अजामिळ कोण होता? एक ब्राह्मण, सदाचारी होता, चांगला होता. घरी म्हातारी मायबाप आहेत, आई वडील आहेत, लहान पतिव्रता बायको आहे, लहान लहान मुलं आहेत, वीरशास्त्राचा अभ्यास आहे, अग्निहोत्र आहे, सगळं सगळं चांगलं. रोज सगळी अतिथीची वगैरे सेवा करणार आहे. असा हा अजामिळ रोज रोज देवाच्या पूजेकरता लागणारी फुलं, अग्निकार्याकरता लागणाऱ्या समिधा आणायला रानात जायचा. एका दिवशी रानातून परत येताना रस्ता भटकला आणि एका आडमार्गानं गावामध्ये यायला लागला. त्या आडमार्गात वेश्याची वस्ती होती. एक वेश्या, एक पुरुष उन्मत्तपणे त्यांची क्रीडा रस्त्यावर चाललेली पाहिली. क्षणभर त्या वेश्येच्या ठिकाणी दृष्टी गेली. अजामिळ घरी परत आला, पण वेश्येकडे मन गेलं ते गेलंच त्याचं. वेश्येपासून आपलं मन परत फिरवण्याकरता त्यानं नाना परीनं आपल्या मनाची समजूत काढली. स्वतः समजूत काढली, काही उपयोग नाही. मायबापाला सांगितलं माझ्याकडून असं व्हायला लागलंय, त्यांनी समजावून सांगितलं, काही उपयोग नाही. बायकोला सांगितलं, बाई असं व्हायला लागलंय, तुम्हाला काही सांगून बघ, तिनं सांगितलं, काही उपयोग नाही. सगळ्यांनी सांगितलं. वर्ष गेलं आणि वर्षाच्या नंतर अजामिळ शेवटी नाईलाजाऊन घर दार, पतिव्रता बायको, मुलं बाळं, म्हातारे मायबाप, देव धर्म शास्त्र सगळं गुंडाळून ठेवतो आणि त्या वेश्येच्या संगतीत जाऊन राहतो. किती दिवस गेलेला अजामिळ तारुण्यात गेला. 88 वर्षाचा होईपर्यंत तिथेच राहिला. त्याच्यापासून 10 मुलं त्याला झाली. 10व्या मुलाचं नाव योगायोगानं नारायण ठेवलं गेलं. आणि अंतकाळ जेव्हा आला, यमदूतांनी याच्यावर जेव्हा पाश टाकले, तेव्हा ते ओढत असताना याच्या मुखातून आपल्या पोराला हाक मारण्याच्या निमित्तानं नारायण असा उच्चार झाल्याबरोबर विष्णुदूत त्या ठिकाणी आले आणि विष्णुदूताने सांगितलं, आम्ही याला नेणार. यमदूताला बाजूला करा. यमदूत म्हणाले, तुमचा कसा? हा आमचाच आहे. म्हण, अरे वेश्येच्या घरी राहतो ना, हे घर वेश्येचं, ही त्याची वेश्या, नाना दुराचार या माणसानं केले, असं असताना हा तुमचा कसा असू शकतो? विष्णुदूताने सांगितलं, आम्हाला ते काही माहिती नाही. यानं अंतकाळात काय उच्चार केला सांगा? नारायण. मग नारायण कोणाचं नाव सांगा? आमच्या मालकाचं नाव आहे ते नारायण आहे. ते म्हणले, तसं नाही, याच्या पोराचं. अरे ह्याचं पोरगं कधी आलं? म्हणले 10-12 वर्षाखाली याचं पोरगं आलं. त्याच्या आधी जगात नारायण नाव होतं की नाही? होतं. म्हणजे अगोदर नाव होतं ते कोणाचं? देवाचं ना. मग आमच्या मालकाचं नाव ह्यानं आपल्या पोराला ठेवलं म्हणून त्याच्या पोराचं थोडंच होतं ते. आमच्या मालकाचं यानं नाव घेतलं, हे आमचं गिऱ्हाईक आहे, याला आम्ही नेणार असं विष्णुदूताने सांगितलं. यमदूताला बाजूला केलं. यमदूताने जाऊन यमधर्माला विचारलं, म्हणे महाराज असं असं झालं, हे बरोबर आहे का? यमधर्माने सांगितलं की म्हणे बाबा, जिथं नामघोष चालतो त्या ठिकाणी आपलं काही चालत नाही. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, असं सांगितल्याच्या नंतर मग ते यमदूत शांत राहिले. हे नाम प्रकरण आहे. पुढं ध्यान प्रकरणाच्या निमित्तानं बरीचशी कथा इथं आपल्याला ज्याच्याकडून मर्यादेचा भंग होतो की नाही, अशा 2-3 प्रकारच्या भक्ताच्या उद्धाराची कथा इथं आपल्याला पाहायला सापडते. माणसातला भक्त आहे अजामिळ, हा असुरातला भक्त आहे वृत्रासुर.
त्या वृत्रासुरानं काय केलं होतं, इंद्राला गिळण्याचा अपराध केला होता आणि अंतकाळात त्याला देवाचं स्मरण आलं, परमात्म्याने त्याचं रक्षण केलं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतं बरं का. म्हणजे देव रक्षण करतो याच्याबद्दल जर आपण पाहायला लागलो तर सगळ्याचंच रक्षण करतो. जो मनुष्यातला भक्त आहे त्याच्याकडून मर्यादातिक्रम झाला, रक्षण करतो. वृत्रासुरासारख्या इंद्राचं भक्षण करून टाकणारे, इंद्राला गिळून टाकणारे असुराचं रक्षण करायला देव तयार आहे. आणि देवाचा राजा इंद्र, त्याच्याकडून बृहस्पतीचा म्हणजे गुरुचा अपमान झाला तरी परमात्म्याने त्याचं रक्षण केलं, वगैरे वगैरे चरित्र सांगणारा हा 6वा स्कंध आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे मर्यादातिक्रम करणारा माणूस असो, राक्षस असो की देव असो, तो जर भगवंताच्या भक्तीत आला तर परमात्मा त्याला रक्षण देतो असं सांगणार हे चरित्र 6 स्कंदातलं आहे. एक प्रकरण नामाचं याच्यात आहे, एक प्रकरण ध्यानाचं आहे आणि एक प्रकरण पूजनाचं आहे. पुंसवन व्रताची कथा या स्कंदामध्ये शेवटच्या अध्यायात जी आलेली आहे ती पूजन आहे. आणि वृत्रासुराच्या जन्माकरता म्हणून त्याच्या पित्याने केलेलं जे चिंतन आपल्याला पाहायला सापडतं तिथं आपल्याला ध्यानाचं प्रकरण पाहायला सापडतं. असं नामाने नरक चुकतो, ध्यानाने नरक चुकतो आणि पूजनाने नरक चुकतो. आणि कोणी राक्षस असा, कोणी मनुष्य असा, कोणी देव असा, मर्यादातिक्रम तुमच्याकडून घडलेला असला तरी देवाच्या भक्तीत या, तुमचं परमात्मा कल्याण करायला तयार आहे असं सांगून 6 स्कंध या ठिकाणी संपतो. पुढची कथा आपण उद्याला पाहू. थोडं संतांचं नामस्मरण होईल, आरती होईल आणि आपण या ठिकाणी थांबू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. शुभम माईक इकडे या. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. शुभदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. लक्ष द्या. एक सूचना आहे आपल्याला. उद्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह संपन्न सुद्धा उद्याच होणार आहे. तन्निमित्ताने या भक्ती उत्सवामध्ये उद्या ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्याच्या नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेला 1.25 लाख तुळशी अर्चनाचा कार्यक्रम करायचा आहे. 1,25,000 तुळशी समर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळं त्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थिती द्यायची आहे. ज्या भाविकांना तुळशी समर्पण करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन. हो तुम्हीच सांगा महाराज. योगेश श्रीताई भट आणि श्रीयुत भट वर या लवकर. पूज्य तात्यांनी वर यायचं आहे. परमपूज्य बंडा महाराज कराडकर. येता येईल का त्यांना? येता येईल. हो म्हणतात, हो गर्दा करू नका, गर्दा करू नका. हां शुभम त्यांना खुर्ची द्या की. भट लवकर चला भट.
शुभम खुर्ची शेख. घ्या तात्यांसाठी. महिला मंडळी पुरुष मंडळी कोणीही कृपा करून मोहनजी गर्दा करू नका. हो मोहनजी एक खुर्ची घ्या तात्यांना. तात्यांना खुर्ची. तात्यांना खुर्ची द्या एक. अखंड समाधीधन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या हॅलो. श्री गुरूंच्या अनुग्रहाने जी काही ग्रंथ संपदा निर्माण केली, मग ग्रंथराज ज्ञानेश्वरी असेल, ग्रंथराज अमृत अनुभव असेल, ग्रंथराज हरिपाठ असेल, ग्रंथराज अभंग गाथा असेल, चांगदेव पासष्टी आदी आदी ग्रंथ महाराजांनी निर्माण केलेत. परंतु आणि हा माऊलींनी आपला अनुभव तुमच्या आमच्यासाठी श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले हरी जयता आरती करू भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा विरत रोजे मधुर फळ साधुर से जे सोज्वळ राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा परवणी हरिणी कवजल करिणी ते पतिता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. हे देवा देवानी सार्थक हरि गुण गावोनी पुराणे मुकुटमणि परम प्रेमा सहज सेविता भाविक उदार दाता मोक्ष तत्वता देवा. आरती करू तुझ भगवंत. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. तीरनु मानस तीर्थ द्वादश सोपानी योग निर्मल भक्ति जले हरे हरि हो सचि चेत लोक सुख बळे आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री